We have got a great God. आपला देव महान आहे. Amen. Amen. As we try to live according to the principles of God देवाच्या तत्वानुसार जसं आपण जगण्याचा प्रयत्न करू, that He has kept available for each one of us, जे सर्व तत्व त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून ठेवले आहेत, you shall see increasingly how blessed it is to walk according to the principles of God. तर मग देवाच्या तत्वानुसार चालल्यानंतर आपण कशा प्रकारे अतिशय समृद्ध होतो आणि कशा प्रकारे आशीर्वादित होतो याचा अनुभव आपल्याला मिळेल. Amen. Amen. We may not be perfect in a day, एका दिवसात आपण कदाचित परिपूर्ण होणार नाही, but as we follow these steps, परंतु जसं आपण या पावलांवर चालतो and as these graces work in our lives, आणि जशी ही कृपा आपल्या जीवनात कार्य करते, you will abundantly see how a blessed life we are living. त्यानंतर तुम्हाला विपुलपणे अनुभवील की कशा प्रकारे धन्य आणि आशीर्वादित जीवन आपण जगतो. Praise God. Amen. And the heading of the message is the works of God in our lives. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे की देवाचे कृत्य आपल्या जीवनात. See, many times we do work, अनेक वेळेला आपण कार्य करतो, but परंतु it's not according to God, देवाच्या मतानुसार नाही. and that's why some blessings don't come our way. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे आशीर्वाद येत नाही, Fruits don't come in our way. फळ आपल्या मार्गात येत नाही. So, but whatever we do according to God, परंतु देवाच्या मतानुसार जर का आपण सेवा केली, then all the graces and all the gifts are supplied to us. तर मग सर्व प्रकारचे कृपादान आणि सर्व प्रकारची कृपा आपल्याला पुरवल्या जाते. Amen. Amen. And we are such a blessing in the kingdom of God. आणि देवाच्या राज्यामध्ये आपण आशीर्वादित होतो. So we'll open our Bibles to Colossians chapter 1 verse 29. तर कलसेकरास पत्र 1:29 या वचनाकडे पुन्हा आपण वळूया. Whereunto I also labor, striving according to his working, which worketh in me mightily. याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालवित आहे, तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे. See, we had already studied quite few things in this, आता यामधील अनेक अभ्यास आपण केला आहे that we don't need to blame the Holy Spirit. आणि की आपण पवित्र आत्म्याला खिन्न केलं नाही पाहिजे. We don't need to completely say it is the work of the Holy Spirit and so I don't need to do आणि anything. आपण असं नाही म्हटलं पाहिजे की हे परिपूर्णरित्या पवित्र आत्म्याचं काम आहे, त्यामुळे माझी काय गरज नाहीये यात. We know it is the work of the Holy Spirit. आपल्याला ठाऊक आहे की हे पवित्र आत्म्याचंच काम आहे, But the work of the Holy Spirit follows your labor. परंतु पवित्र आत्म्याचं कार्य तुमच्या श्रमामध्ये काम करतं. Amen. Amen. You labor and the Holy Spirit follows. तुम्ही झटून श्रम करा, त्यानंतर पवित्र आत्मा कार्य You करतो. have a desire, God will bless that तुम्ही desire. इच्छा बाळगा, म्हणजे तुमच्या इच्छेला परमेश्वर आशीर्वादित करेल. That's why Paul says, त्यामुळे पॉल म्हणतो, whereunto I labor. मी झटून श्रम करतो, I labor. मी झटून श्रम करतो. See? Amen. It is first that we need to show that interest. त्यामुळे आपल्या बाजूने प्रथम आपण उत्सुकता दाखवली पाहिजे. I want to do right. मला योग्य ते करायचं आहे, I want to live right. मला अगोदर श्रम करायचे And आहे. when God sees that kind of desire in you, आणि त्यानंतर परमेश्वर तुमच्यामध्ये ती इच्छा पाहतो all his graces and gifts are upon you. आणि त्यानंतर सर्व कृपादान परमेश्वराचे तुमच्यावर उतरून येतात. Amen. Amen. And you do a blessed work. आणि मग तुम्ही धन्य काम करता And you live a blessed life. आणि धन्य जीवन देखील तुम्ही जगता. But unless there is a desire, परंतु जोपर्यंत इच्छा आपल्या जीवनात होत नाही, I'm not saying power. मी सामर्थ्याविषयी सांगत We नाही, don't have power to do anything right. योग्य काही करण्यासाठी आपल्यामध्ये तेवढी शक्तीच But you नाही, have a desire to do right. परंतु योग्य गोष्टी करण्यासाठी आपल्यामध्ये इच्छा आहे. And God helps the person who has a desire to do right and to live right. आणि योग्य प्रकारे जीवन जगण्यासाठी आणि योग्य प्रकारे काम करण्यासाठी ज्याची इच्छा असते त्याला देव सहाय्य करतो. Praise God. Amen. Now Paul says, आता पॉल म्हणतो, I also labor. मी झटून श्रम करीत So the आहे. first point we learned was तर पहिला मुद्दा आपण शिकलो labor. श्रम. What is it? श्रम. First is labor. पहिला मुद्दा काय? श्रम. I labor, Paul says. पॉल म्हणतो मी झटून श्रम करतो. Amen. Amen. So we cannot blame God for anything that is not happening in your life. आणि त्यामुळे आपल्या जीवनात जे काही घडत नाही त्यासाठी आपण देवाला दोष देऊन चालणार नाही. Unless we labor, जोपर्यंत आपण श्रम करत नाही, God's graces and God's gifts will not fall upon you. तोपर्यंत देवाची कृपा आणि देवाचे दान आपल्या जीवनात लागू होणार नाही. Nothing will work unless we move. जोपर्यंत आपण हलणार नाही तोपर्यंत काही कार्य होणार नाही. Praise God. Amen. So the first point we already finished it. तर पहिला मुद्दा अगोदरच आपण संपवला. We saw Jesus how he was laboring. आपण पाहिलं की कशा प्रकारे येशूने श्रम घेतले. We also saw
आपण हे देखील that पाहिलं, God does not need only hands and feet, but working hands and working feet. देवाला फक्त रिकामे हात आणि पाय नको, तर काम करणारे हात आणि काम करणारे पाय पाहिजे. Second point. दुसरा मुद्दा, I told you we'll start with second point. मी तुम्हाला सांगितलं गेल्या वेळी की दुसऱ्या मुद्द्यापासून आज आपण सुरुवात करणार Second आहोत. is दुसरा मुद्दा the म्हणजे striving. झटणे. Amen. Amen. What it says? काय लिहिलं आहे? To this end I also labor, striving. तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे. Striving according to his working. म्हणजे तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे. If you are talking about the coming forth of the energy of God, जर का देवाच्या ऊर्जा शक्तीविषयी येण्याविषयी जर का तुम्ही बोलत we असाल, need to consider that special word which is mentioned here of striving. तर या ठिकाणी जो विशेष शब्द या ठिकाणी लिहिला आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, ते म्हणजे झटून. And it is in that particular word that you will see the key to bringing forth of the energy of God in our lives and through our lives. आणि या विशिष्ट शब्दामध्ये, झटून या शब्दामध्ये गुरु किल्ले आहे तुमच्या जीवनाद्वारे आणि तुमच्या जीवनामध्ये देवाची शक्ती येण्यासाठी. Praise God. Amen. 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 See, you cannot just drive a car just keeping your leg on the brakes. फक्त ब्रेकवर पाय ठेवून आपण गाडी चालवू नाही शकत. See, you have got two things to do. त्याच्यासाठी दोन गोष्टी अगत्याच्या आहेत. One is you press the brakes. पहिली गोष्ट म्हणजे ब्रेक The दाबायचा other is the accelerator. You just accelerate. आणि दुसरी म्हणजे वेग धरायचा, Now, एक्सिलेटर. when you accelerate, जेव्हा आपण वेग धरतो it revs, the engine revs, and the engine is pushing forth. तेव्हा इंजिन मध्ये तेवढी क्षमता येते आणि इंजिन गाडीला पुढे ढकेलते. But you cannot push forth unless you release your feet from the brake. परंतु ब्रेकवरचा पाय सैल केल्याशिवाय आपण वेग धरू नाही शकणार. All that power is useless unless you free the wheels. जोपर्यंत चाक तुम्ही मोकळे करत नाही तोपर्यंत गाडी पुढे चालणार नाही आणि ती सर्व शक्ती व्यर्थ जाईल. See, all the energy power is inside of you. आणि म्हणून सर्व ऊर्जा शक्ती तुमच्यामध्ये आहे It can work forth in you and through you. तुमच्याद्वारे आणि तुमच्यामध्ये ते काम करू शकते. But परंतु if you don't release the brakes, जोपर्यंत तुम्ही तो ब्रेक सोडणार नाही that power is wasted power. तोपर्यंत ते सर्व सामर्थ्य व्यर्थ आहे. That's why, यामुळे though each one of us has the energy, the power, जरी आपल्यामध्ये सर्व शक्ती आणि सर्व सामर्थ्य आहे, we are not releasing. आपण ते सामर्थ्य मोकळं नाही We करत are not आहे. releasing the brakes. आपण तो ब्रेक सैल नाही We सोडत are not आहे. releasing the wheels. आपण ते चाक सैल नाही You सोडत. need to release. आपण ते सैल सोडलं You पाहिजे. need to labor. आपण श्रम घेतले You need पाहिजे. to have a desire. आपल्यामध्ये ती इच्छा You जागृत need to झाली move पाहिजे. forward. आपण पुढे गेलं पाहिजे. You need to do the works of God. आपण देवाची कृत्य केली पाहिजे. Then all these things will back you. त्यानंतर या सर्व गोष्टींचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. Unless somebody is interested, why should God back you? जोपर्यंत कोणी उत्सुकता दाखवत नाही तोपर्यंत देव कसं काय पाठिंबा देईल That's त्या why Paul व्यक्तीला. says, I don't frustrate the grace of God. त्यामुळे ते पॉल म्हणतो मी देवाच्या कृपेला कंटाळवाना करत That नाही. means- याचा अर्थ You can frustrate the grace of आपण God. देवाच्या कृपेला कंटाळवाना करू That शकतो. means याचा अर्थ you have a choice. तुमच्याकडे निवड आहे. Either you keep your feet on the brakes or you can release the brakes. एक तर तुम्ही ब्रेकवर पाय दाबून ठेवू शकता किंवा मग ब्रेक मोकळा करू शकता. How can it be that you want to move forward also and you want to keep your feet on the brakes as well? हे कसं काय शक्य आहे की तुम्हाला गाडी पुढे देखील चालवायची आणि ब्रेकवर पाय दाबून ठेवायचा I आहे? want the Holy Spirit. मला पवित्र आत्मा I want पाहिजे. the power of the Holy मला Spirit. देवाचं सामर्थ्य पाहिजे. But at परंतु the same time, you are not releasing the wheels. त्याच वेळेला तुम्ही चाक मोकळं नाही करत आहे. Are you understanding, people? समजत आहे? Amen? Amen. You need to move forward. You need to be risk takers. You need to be doing something for God all the time. तुम्ही पुढे चालणारे असलं पाहिजे. तुम्ही जोखीम पत्करणारे असलं पाहिजे. देवाची कृत्य सतत करणारे असले पाहिजे. Then the energy comes forth bursting out of you. त्यानंतर मग लावारस प्रमाणे तुमच्याद्वारे ती शक्ती बाहेर Now, पडते. here the word striving. आता या ठिकाणी झटून, There are one or two meanings in the Greek. आता ग्रीक शब्दामध्ये त्याचे एक दोन अर्थ That आहेत will be another message that I'm going to take. आणि तो वेगळा संदेश असेल जो मी घेणार आहे. But the परंतु first meaning is, पहिला अर्थ म्हणजे it is called agonizo. एगोनायझो. Agonizo means, Agonizo see, in म्हणजे- the English also you have the same sound. Agonizo means agonizing. आणि इंग्रजीमध्ये देखील एगनायझिंग म्हणजे स्वतःला पीडा. When you have agonize, कधी तुम्हाला पीडा येते? when you pray. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. When you pray. जेव्हा तुम्ही प्रार्थना So करता. agonizing is related to prayer. आणि म्हणून पीडा प्रार्थनेशी संबंधित आहे. Amen? Amen. So first is laboring. आणि पहिली गोष्ट म्हणजे श्रम करणे. Second is prayer. दुसरी गोष्ट म्हणजे प्रार्थना. If there is no laboring, जर का श्रम नसेल there is no prayer. तर मग प्रार्थना नसणार. Why you need prayer? प्रार्थनेची गरज का If असते? you are not laboring. जर तुम्ही श्रमच करत नाही तर. Praise God. You Amen. need to, you labor and you need to
back that labor with your prayer. आपण श्रम केले पाहिजे आणि आपल्या श्रमाला प्रार्थनेचा पाठिंबा असण्याची गरज You आहे. are praying that God may bring forth fruit in what you are doing for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी जे काही काम तुम्ही करत आहात त्यामध्ये देवाचं आपल्या वतीने फळ आलं पाहिजे यासाठीच आपण प्रार्थना करतो. Paul says, पॉल म्हणतो that worketh in me mightily. जी माझ्यामध्ये कार्य करीत आहे. So does it only work in Paul mightily? आणि म्हणून ती फक्त पौलामध्ये जोराने कार्य करते का? That energizing power is working only in Paul? ती शक्ती फक्त पौलामध्येच No. कार्य करते का? नाही, It's working in all of us. ती आपल्या प्रत्येकामध्ये कार्य करते. Amen. Amen. 10% of desire, 10% of working of the power of 10% God. जर का इच्छा बाळगली तर 10% देवाचं सामर्थ्य तुम्हाला मिळणार. 50% of desire for God will give 50% of energizing power from within. 50% जर का तुम्ही इच्छा बाळगली तर 50% तुम्हाला शक्ती It मिळणार. all depends on us. आणि म्हणून हे सर्व आपल्यावर निर्भर आहे. All power is given, सर्व सामर्थ्य दिलं आहे, but it depends how much we want it to be released. परंतु आपण किती मोकळं करतो हे आपल्यावर निर्भर आहे. Praise God. Amen. That's why यामुळे I want you to go all out. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी पुढे गेलं पाहिजे. All out. पूर्णपणे पुढे By faith you need to go out. विश्वासाने पुढे चाललं And पाहिजे. things will happen. आणि मग गोष्टी घडून येतील. See, all these things that you see happening, the salvation, the graces, the gifts, the anointing, the healing, all these are spiritual things. या सर्व गोष्टी तारण आणि त्यानंतर मग आरोग्य, त्यानंतर कृपा, या सर्व गोष्टी, सर्व कृपादान, या सर्व गोष्टी आध्यात्मिक आहेत. Love, mercy, faithfulness, all these are spiritual things. प्रीती, दया, विश्वासूपणा सर्व आध्यात्मिक आहेत. This is not a natural thing. या काही नैसर्गिक गोष्टी नाही. All this is supplied by God. देवाद्वारे या सर्व गोष्टींचा पुरवठा होतो. Even to build your character, there's nothing that can build your character from the natural means. नैसर्गिक गोष्टीतून आपलं चारित्र्य देखील आपल्याला बांधता येणार Your नाही. school cannot build your character. तुमच्या शाळेतून तुमचं चारित्र्य नाही बांधलं जाणार. All these are spiritual gifts. या सर्व आध्यात्मिक कृपादानं आहेत. And unless we have the desire, आणि जोपर्यंत आपल्यामध्ये ती इच्छा जागृत होत these नाही gifts don't operate. तोपर्यंत हे कृपादान कार्यरत होत नाही. Amen. Amen. Paul says, पॉल म्हणतो where also I labor, striving according to his working. See? तिची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालवित आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे. Why doesn't it work mightily in others then? मग इतरांमध्ये ती का जोराने कार्य करीत See, नाही? there is the secret here. यामध्ये रहस्य आहे. Because कारण though the might, here it's written the might, according to the might. See? आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे तिच्या मानाने जोराने. See, might speaks of stability part in our lives. आणि जोराने म्हणजे काय की आपल्यामध्ये जी स्थिरता आहे जीवनात त्याविषयी सांगितलं It is आहे. the moving part that plays a very important role for the stability of that might to operate through us. आपल्याद्वारे कार्य करण्यासाठी जी चालणारी शक्ती आहे ज्याद्वारे आपण स्थिर राहतो त्या शक्तीविषयी या ठिकाणी लिहिलं And आहे. what is the moving part? आणि या ठिकाणी चालणारी शक्ती काय आहे? Prayer. प्रार्थना. What is the moving part? चालणारी शक्ती कुठली आहे? It is prayer. प्रार्थना. Agonizing in prayer. प्रार्थनेमध्ये पीडादायी होणे. Amen? Amen. It's just like a tree. ते म्हणजे झाडाप्रमाणे. A tree has to have roots, झाडाला मूळ असणं गरजेचं but आहे, it also has to have branches. परंतु त्याला फांद्या देखील गरजेचं आहे, It also has to have leaves. त्याला पानं देखील गरजेचे आहेत. If all that the tree has the ability is to have roots, but no leaves and no branches and nothing of that sort, जर का झाडाला फक्त मूळ असण्याची क्षमता असेल आणि त्याला फांद्या नसेल, त्याला जर का पानं नसेल, the tree will die with the roots. तर मग मुळासकट ते झाड मरून जाणार. See? In the same way, अगदी त्याच if प्रकारे the tree has the branches, if the tree has the leaves, and if it may have one or two fruit also, but if the root dries up, the tree ultimately will die. अगदी त्याच मानेने जर का त्या झाडाला चांगल्या फांद्या असतील आणि त्याला चांगले पानं असतील आणि त्याला एक दोन फळं जरी असतील, परंतु जर का मुळं खोल गेली नसेल तर मग ते सुकून जाणार. Amen? Amen. It will die. ते मरणार. All things have to operate in our lives. आणि म्हणून सर्व गोष्टी आपल्या जीवनात कार्यरत झाल्या That's पाहिजे. why Paul says आणि म्हणून पॉल in म्हणतो Colossians 2:7, कलसेकरस पत्र 2:7, rooted and built in him and established in the faith. त्याच्यामध्ये मुळावलेले रचले जात असलेले तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ. See, it's not rooted alone. फक्त मुळावलेले एवढंच नव्हे, It doesn't say rooted, that's all. फक्त मुळावलेले एवढंच नव्हे असं नाही, It's not rooted alone, फक्त मुळावलेले असं नाही, but also built up in him. परंतु त्याच्यामध्ये रचले जात असणे. If you have the root, जर का आपल्यामध्ये मूळ you असेल have to bring forth तर मग
पुढे वाढले leaves. तर मग आपलं पानं देखील फुलली पाहिजे, You have to bring forth fruits. फळं देखील आली पाहिजे. Amen. Amen. See, it all works together हे सर्व एकत्र कार्य करतं and established. आणि दृढ होणे. So there is the stability in our life. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये स्थिरता आहे, दृढ And होणे. there is the mobilization in our life. आणि आपल्या जीवनाद्वारे चालना देखील होते. Praise God. Amen. Everything works together. सर्व काही एकत्र कार्य So करतं. Paul speaks it all in one sentence. आणि म्हणून पॉल एका वाक्यातच सर्व विधान करून सांगतो, Whereunto I also labor, जिच्या ठाई मी देखील श्रम करीत आहे, striving according to his working in ती me. जोराने जी शक्ती माझ्यामध्ये कार्य करत आहे All तिच्या these things मानाने are working together. सर्व काही एकत्र कार्य करते. Praise God. Amen. Only praying and doing nothing for God also is fruitless. फक्त प्रार्थना करणे आणि देवासाठी काडी मात्र काम न करणे हे देखील निष्फळ आहे. Only reading the word also is fruitless. फक्त बायबल वाचणे, देवाचं वचन वाचणे हे देखील निष्फळ आहे. You need to go out. आपण बाहेर पडलं You पाहिजे, need to labor. आपण श्रम घेतले You need to पाहिजे, be the light of the world. आपण जगाचा प्रकाश You बनलं need to पाहिजे, be the salt of the earth. आपण या पृथ्वीवरील मीठ बनलं पाहिजे. Praise God. Amen. When we are attached to the wine, जेव्हा आपण द्राक्ष वेलाला जडून we are not असतो only taking the nutrition, तेव्हा फक्त आपण त्यातील पोषणच घेत नाही, we then bear out leaves त्यानंतर मग आपल्याला पाने येतात, and then we bear fruits. त्यानंतर फळ येतं. That is the operation of the Holy Spirit. पवित्र आत्मेचं अशा प्रकारे कार्य असतं. Praise God. Amen. 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 So first is laboring, आणि म्हणून पहिली गोष्ट म्हणजे श्रम करणे, and then I speak on striving. आणि त्यानंतर झटणे यावर मी बोलत आहे. Because कारण our labor without the Holy Spirit is in vain. पवित्र आत्मेशिवाय आपले श्रम व्यर्थ आहे. Amen. Amen. The world also labors, जग देखील श्रम करत आहे, but all their labor is in vain परंतु सर्व त्यांचे श्रम व्यर्थ आहेत, because it is not prompted by the Holy Spirit. कारण पवित्र आत्म्याद्वारे त्यांना गळ पडत नाही. All labor is not from God. कारण सर्व कष्ट देवाद्वारे नसतात. All labor is not from God. सर्वच कष्ट काय देवाद्वारे नसतात. Many people do labor, अनेक लोक कष्ट करतात, but it is not according to the labor of God. परंतु देवाच्या इच्छेनुसार ते कष्ट नसतात. And that's why त्यामुळे there is no fruit. त्यामुळे त्या कामाला फळ The नसतं. world also loves. जग देखील प्रेम करतं, The world may also die for somebody. इतरांसाठी जग देखील मरेल, But if that is not prompted by the agape love, that love has no meaning. परंतु अगापे प्रीतीद्वारे जर का ते मरणं नसेल तर मग ते निष्फळ आहे. Praise God. Amen. Now there is the power of God. आता देवाचं सामर्थ्य आहे, And that is the key to bringing forth the power of God through our life. आणि आपल्या जीवनाद्वारे देवाचं सामर्थ्य दिसण्यासाठी गुरु किल्ली देखील आहे. And so when you labor, त्यामुळे आपण जेव्हा श्रम करतो and then when you pray, आणि आपण प्रार्थना करतो, then power comes forth. त्यानंतर मग सामर्थ्य असं उपळून येतं, More and more power. अधिक आणि अधिक सामर्थ्य. Praise God. Amen. It all works together. हे सर्व एकत्र कार्य करतं. Only saying like Simon the magician, give me more power, will not give you any power. शिमोन जादूगाराप्रमाणे फक्त आपलं असं बोलणं की मला शक्ती पाहिजे, मला सामर्थ्य दे, याचा काही उपयोग होणार See, नाही. we need power not to show the world that how much powerful we are. आपल्याला सामर्थ्याची गरज यासाठी नाही की जगाला आपल्याला दाखवायचे की We need- आपण किती We सामर्थ्यशाली. need power to deliver the people, लोकांना सुटका देण्यासाठी आपल्याला सामर्थ्याची गरज that we may आहे. bring them to Christ. आपण ख्रिस्ताकडे त्यांना वळवावे यासाठी. Paul speaks of the Spirit which works in him mightily. आणि म्हणून पॉल त्या आत्म्याविषयी सांगत आहे जी त्याच्यामध्ये कार्य करत And आहे. he's speaking about striving. आणि त्या ठिकाणी झटून श्रम करण्याविषयी So what ते is the सांगत आहे. striving? आणि म्हणून झटणे म्हणजे काय? It is praying. प्रार्थना करणे, It is agonizing. पीडा. Ephesians 6:10. इफिसकरस पत्र 6:10. If we read in the book of Ephesians, we will see what it is. इफिसच्या पुस्तकामध्ये जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी कळेल. See how the sequence come. पहा कशा प्रकारे क्रम आहे. Paul says, पॉल म्हणतो, finally, my brethren, be strong in the Lord and in the power of his might. या ठिकाणी इफिसकरस पत्र 6:10 मध्ये पॉल म्हणतो, शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. And after he said that, आणि त्यानंतर पुढे तो म्हणतो, he says, put on the whole armor of God. देवाची सर्व शस्त्र सामग्री धारण करा, And then he says, we do not wrestle flesh and blood, कारण आपण रक्त आणि मांस या विरुद्ध युद्ध करत नाही, but against principalities and powers and wicked rulers, in verse 18. And finally in verse 18 he says, praying always with all prayer and supplication. तर सत्ता बरोबर, अधिकाऱ्याबरोबर आणि सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिकाऱ्यांबरोबर, आणि 18व्या वचनात लिहिलेलं आहे, सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. See, Amen. he's talking about standing
या ठिकाणी पॉल उभे राहण्याविषयी सांगत आहे. Stand strong in म्हणजे the Lord, प्रभूमध्ये बलवान होत जा, in the power of His might. त्याच्या सामर्थ्याने बलवान Then होत he जा. talks about wrestling. त्यानंतर मग आपलं युद्ध कोणाबरोबर आहे त्याविषयी सांगत आहे. That we are not fighting flesh and blood, म्हणजे आपलं युद्ध रक्त आणि मांस याबरोबर नाही, but against principalities and powers. परंतु जगातील सत्ता बरोबर आणि अधिकाऱ्यांबरोबर. And finally he says, आणि सरते शेवटी तो म्हणतो, praying always with all prayer and supplication. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. So the conclusion is bringing us to a certain depth of relationship that we need to have with God. आणि म्हणून सारांश या सर्व गोष्टीचा एकच आहे की देवाबरोबर आपले नाते संबंध खोल असले पाहिजे. How many are understanding? किती लोकांना समजत आहे? Unless you have relationship with God, you cannot keep on laboring in the name of the Lord. जोपर्यंत आपण देवाबरोबर नाते संबंध साधत नाही तोपर्यंत प्रभूच्या नावामध्ये आपण योग्य प्रकारे श्रम करू शकणार नाही. Bible says the 70 went out बायबल सांगते की 70 जण बाहेर पडले, and they started driving out demons, healing the people, but they came back to Jesus. ते दुरात्मे घालवू लागले, भूते घालवू लागले, रोग्यांना बरे करू लागले आणि पुन्हा येशूकडे ते आले And they spoke to Jesus. आणि येशू बरोबर ते बोलले And they told him what happened. आणि येशूला सविस्तर सगळी हकीकत सांगितली. Did you see how the energizing comes? पहा कशा प्रकारे ऊर्जा शक्ती आली. Some people are only living in labor. काही लोक फक्त कष्टामध्ये जगतात. I'm working for God. I'm doing this, Lord. I'm doing that. मी You हे may not करत आहे. understand when you have stopped doing work for God and when you have started working for the devil. मी प्रभूमध्ये काम करत आहे, मी सेवा करत आहे, मी हे करत आहे. तुम्हाला हे देखील कळणार नाही की तुमच्या कष्टामध्ये तुम्ही प्रभूचं काम कधी थांबवलं आणि सैतानासाठी कधीपासून काम चालू केलं. Because you have not contacted Jesus. कारण तुम्ही येशूच्या संपर्कात नाही. How many are understanding people? किती लोकांना समजत आहे? Only labor will not do because you may miss what God wants you to do. फक्त कष्ट करणे योग्य नाही, कारण त्यामध्ये आपण देवाची योजना चुकवू शकतो. I want to do this. I want to do that for the Lord. मला प्रभूसाठी हे करायचं आहे, मला प्रभूसाठी ते करायचं आहे. You know, Kenneth Hagin, a prophet of God, देवाचे संदेष्टे केनेथ हेगन, he had a servant at home. त्यांच्या घरी एक चाकर होते And he was always kept busy at home. आणि घरी ते सर्वदा व्यस्त ठेवायचे. Everything, all the work he used to do. सगळं काही काम ते करायचे. So Kenneth Hagin's wife used to get most of the work done through him. तर केनेथ हेगन यांची पत्नी त्यांच्याकडून बहुतांश काम करून घ्यायची. And that day, आणि त्यावेळी his wife had given certain list of work to be done. त्यांच्या पत्नीने काही यादी दिली होती की हे काम So त्यांनी he was करायचं. busy doing all the work. तर तो चाकर सर्व कामामध्ये व्यस्त होता. And that was the time आणि ती वेळ होती. Kenneth Hagin never asks him anything. केनेथ हेगन यांनी अगोदर त्यांना कधी काही But सांगितलं that time नाही, he said, परंतु त्यावेळी ते म्हटले, immediately get my shoes. I'm not finding it. ताबडतोब माझे शूज घेऊन ये, मला काही सापडत नाही. Because he had to rush for some meeting. कारण कुठल्या मीटिंग साठी त्यांना जायचं होतं. And this servant said, आणि मग हे चाकर म्हटले, I'm very busy. I'm doing this. I'm doing that. I'm doing this. I'm doing that. मी हे काम करत आहे, माझ्या हातात हे काम आहे, ते काम आहे, ते काम आहे, मी फार व्यस्त आहे. Hey, just 2 minutes. I will get it to you. फक्त 2 मिनिटं थांबा, मी घेऊन येतो. But it's 2 minutes dragged on to 5 minutes, 10 minutes. 2 मिनिटाचे 5 मिनिटं झाले, त्यानंतर 10 मिनिटं उलटले. Finally, Kenneth Hagin said, सरते शेवटी मग केनेथ हेगन म्हटले, throw away everything. सगळं काम टाक. I have employed you. You come to me first. मी तुला निवडलं आहे, मी तुला ठेवलं आहे, तू माझ्याकडे अगोदर ये. Job is not important. I am important. काम महत्वाचं नाहीये, मी महत्वाचा Throw आहे. away the job and come सगळं to me. काम बाजूला टाक. And then he came to him. त्यानंतर ते त्याच्याकडे आले And he said, please give me my shoes. आणि मग ते म्हणले की आता कृपा करून माझे शूज मला So दे. Kenneth Hagin said, मग केनेथ हेगन म्हटले, in that God taught me. त्यामध्ये देवाने मला शिकवलं. Many times we say, I'm doing this for you, oh God. I'm doing that for you, oh God. And God said, first listen to me what I'm saying. Stop that work. Come and meet me first. अनेक वेळेला आपण म्हणतो प्रभू तुझ्यासाठी मी हे केलं, प्रभू तुझ्यासाठी मी ते केलं. प्रभू म्हणतो अगोदर सर्व काम बाजूला टाक, माझ्या समोर बस, मला तुला जे सांगायचं ते अगोदर ऐक. Praise God. आमेन. Because if you keep in touch with God, कारण जेव्हा आपण देवाच्या संपर्कामध्ये राहतो you will never leave the way of God. तर देवाचा मार्ग आपण कधीही सोडणार नाही. Never leave the way of God. कधीही आपण देवाचा मार्ग सोडणार नाही. Otherwise, नाहीतर you will be dwelling more in the work than dwelling in Christ. ख्रिस्तामध्ये जगण्याच्या ऐवजी आपण आपल्या कामामध्येच जास्त जगू. You have to dwell in Christ. आपण ख्रिस्तामध्ये राहिलं पाहिजे. The disciples, the Jews came to Jesus जे यहुदी शिष्य ते येशूकडे आले and they said, आणि ते म्हटले, what works should we do for the kingdom of God? देवाच्या राज्यासाठी आम्ही कुठले कृत्य करावी? Jesus said, येशू म्हटला, this is the work that you're called to do, that you believe the one
whom God has sent. देवाने ज्याला पाठवलं आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा, ह्याच कृत्यांसाठी तुम्हाला निवडलं आहे. That's more important. हे महत्वाचं आहे. Otherwise, नाहीतर labor will remain only a labor. श्रम किंवा कष्ट फक्त कष्टच राहतील How तुमचे. many are understanding people? किती लोकांना समजत आहे? Amen. Amen. So keep in touch with God. त्यामुळे देवाच्या संपर्कात राहत राहा. Then all your work will be the work of God, and God will supply graces and gifts and blessings, and the work will be a restful work than a more grievous work. त्यानंतर तुमची प्रत्येक कामं जी देवासाठी आहे त्यामध्ये परमेश्वर तुम्हाला कृपा पुरवेल, त्यामध्ये परमेश्वर तुम्हाला सगळ्या प्रकारचं सहाय्य पुरवेल, आणि देवासाठी तुम्ही जे सर्व केलेलं काम तुमच्यासाठी यथार्थ ठरेल ते त्याच्यामध्ये तुम्ही खिन्न होणार नाही. Amen. इमॅन. Many people, अनेक लोक they work so much एवढं काम करतात, that they forget that our labor is the labor to get into rest. एवढं काम करतात की ते विसरतात की आपल्या श्रमानंतर आपल्याला विसावा मिळाला पाहिजे. We need to believe आपण विश्वास ठेवला पाहिजे that Jesus has finished everything on the cross. की क्रूसावर येशूने सर्व काही संपवलं आहे. It is finished, he said. येशू म्हणला आता पूर्ण झालं आहे, Everything is finished. सर्व काही पूर्ण झालं You आहे. just believe that I have finished the work तुम्ही for you. फक्त विश्वास ठेवा की मी तुमच्यासाठी सर्व काही पूर्ण केलं आहे. Praise God. Amen. So it is striving that is agonizing in prayer. आणि म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये आपण झटून श्रम करणे, काबाड कष्ट ज्याला म्हणतो आपण आपल्या आत्म्यात केले पाहिजे. Whenever I see people on Saturday, जेव्हा केव्हा मी शनिवारी लोकांना पाहतो, my wife and I, our hearts cry for the lost souls. माझं आणि माझ्या पत्नीचं हृदय हरवलेल्या आत्म्यांसाठी रडतं. Whenever we see you, Sunday people, Monday people, our heart goes out for you. जेव्हा तुम्ही रविवारी येणारे, सोमवारी येणाऱ्या लोकांना पाहतो, आमचं हृदय तुमच्यासाठी आमचं असं व्याकुळ होतं. See, when you pray to God, जेव्हा आपण देवाजवळ प्रार्थना you are करतो in line and you are in tune. तेव्हा with तुम्ही God. देवाबरोबर योग्य रेषेमध्ये आणि देवाबरोबर योग्य संपर्कात असता. And that allows God's power or creative force or the graces to flow out through you and be a blessing to आणि everybody. त्यामुळे तुमच्यामध्ये जी देवाची कृपा दान आहे, तुमच्यामध्ये जी देवाची शक्ती आहे, त्याला परवानगी मिळते आणि ती तुमच्या जीवनामध्ये लागू होते. Otherwise, त्या नाहीतर it is like empty hands being kept on empty heads. रिकाम्या डोक्यावर रिकामे हात ठेवल्यासारखं आहे. Nothing. You also don't give anything, though they don't receive anything. तुम्ही देखील काही देत नाही आणि त्यांना देखील काही प्राप्त होत नाही. You may every day keep your hand on one person. All that he will have is he'll be losing some of his hair. तुम्ही Nothing more will come into his रोज head. एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करताल, त्याला काही मिळणार नाही, उलट पक्षी त्याचे केस गळून जातील. Nothing will enter in him. काही त्याच्यामध्ये उतरणार नाही. People have this form of power. लोकांमध्ये लोक आव आणतात सामर्थ्याचा. Amen. Amen. They say, I will pray for you. I चल will pray मी for you. तुझ्यासाठी I प्रार्थना will do करतो, this for you. मी तुझ्यासाठी असं करतो. Because you cannot see the creative power flowing out to that person. You say, okay, pray, pray. कारण आपण त्यांच्यामध्ये त्या सामर्थ्याची निर्मितीची शक्ती पाहत नाही, त्यामुळे आपण म्हणतो ठीक आहे प्रार्थना कर, For ठीक आहे some people, प्रार्थना it's कर. just a work. म्हणजे काही लोकांसाठी ते फक्त काम असतं. I want to preach. I want to do this. I want to do that. मला हे करायचं, मला ते I करायचं, want to keep मला myself busy. म्हणजे When you keep स्वतःला yourself व्यस्त. occupied, जेव्हा आपण स्वतःला असं व्यस्त ठेवतो, now you feel that you are working. तेव्हा आपल्याला असं वाटतं स्वतःच्या मनाला दिलासा मी काम करतोय. Sometimes even if you are so anointed, you may not even work, but that rest itself will be like working because you will be seeking God. कधी कधी आपण एवढे आपल्यावर अभिषेक असताना कदाचित आपण काम करणार नाही, परंतु तो विसावा देखील काम केल्यासारखा आहे, कारण आपण प्रभूमध्ये खंबीर असतो. Paul not only labored, पॉलनी फक्त श्रमच घेतले but he नाही, also agonized. तर त्यांनी पीडा देखील सहन That केली. is the first meaning of striving. आणि म्हणून झटणे याचा पहिला अर्थ असा आहे. So it was not only labor, but prayer as well. आणि म्हणून फक्त श्रम नाही तर प्रार्थना देखील महत्वाची आहे. Always know God can do all the work without us. आणि नेहमी लक्षात ठेवा की आपल्याशिवाय देव सर्व काही करू शकतो. He does not need us. त्याला आपली गरज नाही. Some people think काही लोकांना वाटतं God created man because he was very lonely. देव एकल कोंडा होता म्हणून त्याने माणसाला निर्माण No, केलं. no, no, no. नाही. For Adam, he created Eve because he felt he was alone. आदामासाठी त्यांनी हवा निर्माण केली, कारण आदामाला वाटलं मी एकल कोंडा आहे. But परंतु for God, देवासाठी he can live all alone. तो एकटा राहू शकतो. Amen. Amen. In that big expanse of this universe, he was living alone. या विशाल सृष्टीमध्ये तो एकटाच राहत होता आणि एकटा राहू शकतो. In fact, उलट पक्षी nobody is equal to him. त्याच्या बरोबरीचं कोणी नाही.
We are such small, tiny ants before him. त्याच्या समोर आपण किड्याप्रमाणे मुंग्यांप्रमाणे आहोत. If he felt lonely, he would have created somebody like him so he could have conversation in his level. जर का त्याला एकल कोंड असं वाटलं असतं तर त्यांनी स्वतःच्या पातळीवर कोणाला तरी निर्माण केलं असतं ज्याच्याबरोबर तो स्वतःच्या समान चर्चा करू शकत He असता. wouldn't have created worms like us, small fellows. आपल्यासारखे त्यांनी किडे निर्माण केले नसते. God never felt lonely. देवाला कधी एकल कोंड वाटत He does नाही not need any one of us. in आणि fact. त्याला उलट पक्ष आपल्यापैकी कोणाचीही गरज नाही. We need him. आपल्याला त्याची गरज He आहे. does not need us. त्याला आपली गरज नाही. He is not emotional and he is not, losing his mind because he is sitting on that throne all alone. तो एकटा सिंहासनावर विराजमान आहे. त्याला काही भावनेची गरज नाही. तो काय आपलं मन असं हरवून नाही बसत. And so we should also never think that God cannot do without me. आणि म्हणून आपण देखील असा विचार करू नये की देव माझ्याशिवाय काहीच नाही करू शकणार. Praise God. आमेन. But still, तरी देखील God has chosen us that He may work through us to do some creative work that people may know God through us. देवाने आपल्याला यासाठी निवडलं आहे की त्यांनी आपल्याद्वारे अशी काही शक्तीद्वारे कार्य करावे की लोकांना समजावे की देव आपल्या बरोबर आहे. Praise God. Amen. And all these creative forces that was seen in Genesis 1 by the Holy Spirit is seen on the day of Pentecost when the Holy Spirit came upon आणि them. ही सर्व निर्मितीची शक्ती जी उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला दिसती पवित्र आत्म्याद्वारे ती 50व्या दिवशी सर्व शिष्यांवर उतरून आली. He released a new degree to a certain level of His creative power in all of us. आपल्या प्रत्येकामध्ये स्वतःच्या निर्मितीची शक्ती त्यांनी काही प्रमाणामध्ये नवीन पातळीवर आपल्याला दिलेली And He आहे. has called us believers to have fellowship with Him. आणि त्यांनी आपल्याला विश्वासू लोकांना एकत्र केलं आहे, बोलवलं आहे यासाठी की आपण त्याच्याबरोबर सहभागिता साधावी. He doesn't need only laborers. त्याला फक्त श्रम करणारे नकोय. No, He can call angels and they can do a better job than us. तो देवदूतांना आज्ञा करू शकतो आणि देवदूत आपल्यापेक्षा चांगली कामगिरी करतात. करू शकतो का? करू शकतात. Yes. आपल्यापेक्षा चांगलंच. हे आपलं आपल्यापेक्षा. काय देह त्रास देतं, हे त्रास देतं, डोकं दुखी. But angels can do a better job. परंतु देवदूत चांगली कामगिरी करू शकतात. But see, God has chosen us. परंतु पहा देवाने आपल्याला निवडलं आहे. But He says, परंतु तो I will म्हणतो not release this power through you unless you have fellowship with me. जोपर्यंत तू माझ्या बरोबर सहभागिता साधणार नाही तोपर्यंत तुझ्याद्वारे मी ही शक्ती पुढे चालवणार नाही. Because I don't want just labor, He says. कारण तो म्हणतो मला फक्त तुझे कष्ट नकोय, I want your relationship. मला तुझी I सहभागिता want your पाहिजे, fellowship with me. मला तुझी सहभागिता नातेसंबंध पाहिजे. Praise God. Amen. The more you have fellowship with God, जेवढा जास्त आपण देवाबरोबर सहभागिता the more साधू the release of the power through you. तेवढा जास्त सामर्थ्याचा प्रवाह आपल्याद्वारे निघेल. Praise God. Amen. That's why you need to move in the realm of groaning in the spirit. आणि म्हणून आत्म्यामध्ये ज्याला कन्न म्हणतात ना त्या अस्तित्वात आपण राहिलं See, पाहिजे. people do not understand striving लोकांना समजत नाही की झटणे म्हणजे काय, because they are not Aaron. कारण ते आरोन नाही. Because Aaron himself had to go with the names of all the 12 tribes into the most holy place. कारण परमपवित्र स्थानामध्ये आरोनाला स्वतःला आपल्या छातीवर 12 कुळांचं ओझं वाहून घेऊन जावं लागत He असे. could not come alone. तो एकटा येऊच शकत नव्हता. That simply speaks that he has to come with agape love in the sanctuary of याचा God. सरळ अर्थ असा आहे की देवाच्या परमपवित्र स्थानामध्ये आपण अगापे प्रीती घेऊनच आलं पाहिजे. Because agape love lives for others. कारण अगापे प्रेम म्हणजे इतरांसाठी जगतं. So when you are praying, आणि म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतो you need to come with an attitude of prayer for the lost world. आपण या हरवलेल्या जगासाठी प्रार्थना करण्याच्या वृत्तीमध्येच आलं पाहिजे. Many times, most of the times we come to God for our needs. अनेक वेळेला आपण देवासमोर स्वतःच्या गरजांसाठी येतो. God does answer us, देव त्याला उत्तर देतो. but परंतु God wants us to come to Him देवाची इच्छा अशी असते की आपण त्याच्याकडे यावे, taking the needs of the people like Aaron. लोकांच्या गरजा आपल्या छातीवर घेऊन आरोनाप्रमाणे ओझं वाहणारे बनलं पाहिजे. Praise God. Amen. The moment you go ज्या क्षणाला आपण आपल्या गुडघ्यावर जातो and pray आणि प्रार्थना and ask for करतो forgiveness आणि क्षमा मागतो and say, Lord, change me, आणि प्रभूला म्हणतो प्रभू मला बदल, or anoint me, or whatever, मला अभिषिक्त कर किंवा वगैरे वगैरे, then you need to say, तर मग आपण म्हटलं पाहिजे Lord, प्रभू I want all this. हे सर्व मला पाहिजे.
that I may be a blessing to others. यासाठी की मी इतरांसाठी आशीर्वादित ठरावे. Solomon said, शलोमोन म्हटलं, how can I manage this big crowd? एवढ्या मोठ्या जमावाचा मी कशी काळजी घेऊ? I want wisdom, Lord. मला ज्ञान दे प्रभू. Did you see that? पाहिलं, He didn't ask wisdom for himself, स्वतःसाठी त्यांनी ज्ञानाची मागणी नाही but केली, for the people. परंतु लोकांसाठी. And the Lord said, I will give it to you. आणि प्रभू म्हणला, मी तुला हे देणार. And I will give you this gift, and along with that, I will make you prosperous and also make you famous. मी तुला ज्ञान देणार आणि त्याच्याबरोबर समृद्धी देणार आणि त्याच्याबरोबर मी तुला प्रसिद्धी देखील देणार. Praise God. Amen. See, it all works together. हे सर्व एकत्र कार्य Because करतात. when you labor for others. आणि म्हणून कारण आपण जेव्हा श्रम करतो तेव्हा इतरांसाठी श्रम When you करतो. pray for others. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा इतरांसाठी करतो. And when you pray for others, आणि जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो God has to supply all the needs. तेव्हा आपल्या सर्व गरजा देव भागवतोच. He has to make you successful. ते यशस्वी करतोच. He has to bless you financially. आर्थिकरित्या तो आपल्याला आशीर्वादित He has to करतो. put power in you. आपल्यामध्ये त्याला सामर्थ्य होतावं He has लागतं. to energize you. आपल्याला त्याला शक्तिमान करावं He लागतं. has to deliver you. त्याला आपल्याला सुटका द्यावेच He लागते has to keep you under Him. आणि त्याच्या आच्छादनाखाली त्याला आपल्याला ठेवावा लागतो. Praise God. Amen. Because in prayer, कारण प्रार्थनेमध्ये you keep on changing. आपण बदलत राहतो. You see? पाहिलं, Prayer does not change God. Prayer changes us. प्रार्थनेमुळे देव बदलत नाही, प्रार्थनेमुळे आपण Many बदलतो. times we go to God asking for certain things because we want God to change in our case. अनेक वेळेला आपण देवाजवळ जातो काही विशिष्ट गोष्टी मागण्यासाठी, कारण त्या प्रकरणामध्ये आपली इच्छा असते की प्रभू तू बदल, मी नाही. देव म्हणतो मला कशाला बदलायचं? मी कधीच बदलणार नाही. I am the same yesterday, today and forever. प्रभू म्हणतो काल I आज am the Lord, I change not. Malachi 3:6. मलाकी 3:6 मध्ये मी प्रभू आहे न बदलणारा देव. न बदलणारा म्हणजे काय? कोण बदलायचं? म्हणजे Simple. साधी गोष्ट आहे. Who has to change finally? If God says I'm not changing, finally you have to throw your hat and say I am going to change. प्रभू जर म्हणत आहे की मी न बदलणारा देव आहे, तर सरते शेवटी आपल्यालाच बदलण्याची गरज आहे. Amen. Amen. The egg on which the hen sits, that thing changes. The hen does not change. ज्या अंड्यावर कोंबडी बसते ते अंड बदलतं, कोंबडी नाही. कोंबडी कसलं बदलतं? ते सेम असतं. ते अंड बदलतं. That egg has to get warmed. त्या अंड्याला उबदार बनावं And that लागतं small chick has to break open the. आणि त्यानंतर मग त्या लहान पिल्लाला चोच मारून ते So बाहेर everything has यावं the change लागतं. takes place in the egg. The आणि- hen remains the same. आणि म्हणून ती कोंबडी आहे तशीच राहते. बदल जर का घडायचा असतो तर तो अंड्यामध्ये असतो. See, if that egg wants to become like its mother, it has to change. जर का त्या अंड्याला आपल्या आईसारखं बनण्याची इच्छा असेल तर त्याला बदलावं लागणार. Praise God. Amen. So every time you come in prayer, आणि म्हणून जेव्हा केव्हा आपण प्रार्थनेमध्ये येतो you do change. आपण बदलतोच. You get power. आपल्याला सामर्थ्य मिळतं. Your life does not remain the same. आपलं जीवन आहे तसं राहत नाही. I always believed. माझा नेहमी विश्वास आहे, Before I went to pray, प्रार्थनेला जाण्यापूर्वी I was a different person. मी वेगळा व्यक्ती After होतो. I get up from prayer, प्रार्थनेनंतर I have improved. मी बदललो. It has to be. हे घडलंच पाहिजे. Otherwise, then your prayer is just a formal prayer. नाही तर मग तुमची प्रार्थना फक्त साधी प्रार्थना असते. How many are understanding? किती लोकांना समजत आहे? And when you have that kind of prayer backing, आणि जेव्हा अशा प्रकारच्या प्रार्थनेचा पाठिंबा तुम्हाला मिळतो, your labor also becomes quality labor. तर मग तुमची जे श्रम आहे ते देखील दर्जात्मक बनतात. And that labor also becomes according to God. आणि देवाच्या योजनेनुसारच तुम्ही श्रम करता. And your life also changes. आणि त्यामुळे तुमचं जीवन देखील What बदलतं. is the use? I am taking this place as a pastor and then I start bickering about somebody, hating somebody, insulting somebody. It's better I don't labor. या ठिकाणी पास्टरची जागा घेऊन जर का मी दुसऱ्या बाजूला एखाद्याचा द्वेष करत असेल, एखाद्यावर मत्सर करत असेल, एखाद्याची ईर्ष्या करत असेल, तर मग ते श्रम व्यर्थच आहे ना. What is the उपयोग? use? काय उपयोग? Some people say, मी हे काम करतो. तुम्ही काम करता बरोबर आहे, but if there is no change in you, if you are doing it with a mean motive, with all kinds of wrong things in your heart, what is that labor then? जर का तुम्ही काम करत आहात ते ठीक आहे, परंतु स्वार्थाने आणि कपटाने जर का तुम्ही काम करत असाल तर मग त्या श्रमाला काय अर्थ? That's why म्हणून your labor should be attached with prayer. म्हणून तुमच्या श्रमाला प्रार्थनेच्या पाठिंब्याची गरज आहे. How many are understanding? किती लोकांना समजत आहे? That's what Paul says. आणि या ठिकाणी पॉल हेच सांगत I आहे, agonize. मी झटतो. Amen. Amen. And
Because he agonized, God chose to release his creative power through Paul. आणि तो कणला, आत्म्यामध्ये तो कणत होता, त्यामुळे देवाने पौलाला निवडलं यासाठी की त्याची निर्मितीची शक्तीचा प्रवाह त्याच्याद्वारे पडावा. Because prayer has a creative work involved. कारण प्रार्थनेमध्ये निर्मितीचं सामर्थ्य कार्यरत असतं. And God does not do anything आणि देव काही करत नाही except there is a release of that creative power before anything happens. काही घडण्यापूर्वी जोपर्यंत ती निर्मितीची शक्ती वाहत नाही तोपर्यंत देवाचं काम पूर्ण होत नाही. You know, John Wesley and Charles Wesley and all these great men of God, जॉन वेस्ली, चार्ल्स वेस्ली हे सर्व देवाचे महान they सेवक, discovered one thing. त्यांनी एका गोष्टीचा शोध लावला. Unless there is prayer जोपर्यंत प्रार्थना होत नाही, backing their work, त्यांच्या कामाला पाठिंबा नसतो, God will not do anything fruitful at all through them. जोपर्यंत त्यांच्या श्रमाला प्रार्थनेचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या श्रमामध्ये फळ येत नाही. All our actions are simply just labor without the Holy Spirit. आणि म्हणून आपले सर्व कृती पवित्र आत्म्याशिवाय फक्त कृतीच आहे, श्रम आहे. Just imagine, फक्त कल्पना करा, if I am coming here to preach to you मी तुम्हाला उपदेश करण्यासाठी येत असेल, without a prayer behind it all, या सर्व उपदेशामागे जर का प्रार्थना नसेल what will happen? तर मग काय There will होईल? not be any creative power and energizing power going out through me to bring a mighty change in your life. तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडण्यासाठी माझ्याद्वारे ती निर्मितीची शक्ती वाहणारच नाही. Because I cannot develop it in the natural. कारण नैसर्गिकरित्या त्याला मी उपलब्ध उत्पादन नाही करू In the शकणार. natural, I may put up a show, नैसर्गिकरित्या कदाचित मी त्याचा आव आणेल, but परंतु this natural aspect is not going to bless you at या all. नैसर्गिक गोष्टीमुळे तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. Because कारण the spiritual things are always greater than the natural things. नैसर्गिक गोष्टीपेक्षा आध्यात्मिक गोष्टी अनेक वेळेला श्रेष्ठ And आहेत. all the blessings that come to a Christian come from the spiritual level. आणि ज्या कुठल्या आशीर्वाद ख्रिस्ती व्यक्तीला भेटतात ते आध्यात्मिक पातळीतूनच भेटतात. Do you understand? समजत All आहे. your graces, all your gifts, all your mercies, all the graces, everything comes from the spiritual side. सर्व कृपादान, सर्व कृपा आणि सर्व तुमच्यामध्ये असलेली दया सर्व काही आध्यात्मिक पातळीतून येते. Amen? Amen. And then it blesses our natural and it converts the natural into a blessing. आणि त्यामुळे त्यानंतर आपल्या नैसर्गिक गोष्टीला त्यामुळे आशीर्वाद मिळतो आणि ती नैसर्गिक गोष्ट इतरांसाठी आशीर्वाद That's why whatever blessings that I have, I strictly believe it has come supernaturally. आणि म्हणून जे कुठले आशीर्वाद माझ्या जीवनात आहे माझा परिपूर्ण असा भरोसा आहे की ते अलौकिकरित्या मला मिळाले It आहेत, has come from the Spirit. आत्म्यातून ते आले आहेत. All the blessings, my money, my finance, my health, the माझं- goodness, the fruits, the graces, everything Amen. come from the Spirit. माझ्याकडे जी काही कृपा आहे, माझ्याकडे जे काही आर्थिक परिस्थिती आहे, माझ्याकडे जे कुठले आशीर्वाद आहे, माझ्याकडे जे काही आहे ते सर्व काही आत्म्याद्वारे मला मिळालं आहे. Yes. Amen. Your promotion, your work, तुमची बढती, तुमचं काम, all the blessings that you have, जे सर्व आशीर्वाद तुमच्यामध्ये आहे, the deliverances that you speak about, ज्या सुटकेविषयी तुम्ही सुवार्ता सांगता, all the angels who have helped you जे many सर्व times, देवदूतांनी अनेक वेळेला तुम्हाला सहाय्य केलं it's all आहे, from the Spirit. हे सर्व आत्म्यातून आहे. It's all from the Spirit. हे सर्व आत्म्यातून आहे. It's not from the natural. नैसर्गिकरित्या ह्याचं काही नाही Because संबंध. if it comes from the natural, it will be taken away. कारण नैसर्गिकातून जर का हे आलं तर मग हे तात्कालिक निघून जाईल. The devil can take it away. सैतान ताबडतोब हिसकावून But घेईल. anything that comes from the spiritual, परंतु जे काही आध्यात्मिकरित्या येतं it's God's responsibility to see that it stays with तर you. मग ही देवाची जबाबदारी असते की त्यामध्ये तुम्हाला यश मिळालं पाहिजे. Amen. Read one thing एक गोष्ट वाचा. about the beloved laborer whose name was Epaphras. इपाफ्रस हा जो प्रभूमध्ये झटून श्रम करणारा त्याच्याविषयी. What Paul had to say about him. आता पौल त्याच्याविषयी काय सांगत आहे? Colossians 4:12. You can open your Bibles to Colossians 4:12. कलसीकरस पत्र 4:12. Epaphras, who is one of you, a servant of Christ, saluteth you, always laboring fervently for you in prayers, that you may stand perfect and complete in all the will of God. कलसीकरस पत्र 4:12. ख्रिस्त येशूचा दास एपफ्रस जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हा सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढ निश्चयी असे स्थिर राहावे. See, I'm speaking two things from this scripture verse. आता या शास्त्र लेखातून मी 2-3 गोष्टी सांगणार He आहे. says, तो म्हणतो- always laboring
fervently. तो जीव तोडून विनंती करतो. Laboring fervently in Greek again means agonizing. आता या ठिकाणी जीव तोडून विनंती करणे म्हणजे काय की पीडा सहन करणे. See, that means याचा अर्थ Epaphras labors fervently for the Colossian church in prayers. याचा अर्थ की एपफ्रसनी प्रार्थनेमध्ये सर्वदा कलसेकराच्या मंडळीसाठी जीव तोडून प्रार्थना केली. That's what it says. Always laboring fervently for you. How? By prayers. या ठिकाणी असंच लिहिलं आहे ना, जीव तोडून विनंती करीत आहे कशाद्वारे? So प्रार्थनेद्वारे. in Greek it reads like this. आणि म्हणून ग्रीक मध्ये त्याचं विधान असं आहे, Always agonizing for you in prayers. प्रार्थनेमध्ये सर्वदा तुमच्यासाठी पीडा सहन करणार. Why? का? That they may fall? यासाठी की त्यांनी पडावे. What kind of prayer was it? कशा प्रकारची प्रार्थना होती ती? याला खाली पाडव देव. प्रभू त्याला खाली पाड. तो मला कधी मदत करत नाही, त्याला जाऊ देत नाही. Now what kind of prayer? कशा प्रकारची प्रार्थना That होती? they may stand perfect and complete in the will of God. की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार त्यांनी परिपूर्ण व दृढ निश्चयी असे स्थिर राहावे. See, he was praying. तो प्रार्थना करत होता. He was also laboring, but he was also praying, agonizing for others. तो श्रम करत होता, तो कष्ट करत होता, परंतु इतरांसाठी त्याच समान रीतीने तो जीव तोडून प्रार्थना देखील करत If you are होता. laboring for others, you need praying also for others to support. जर का तुम्ही इतरांसाठी श्रम घेत आहात तर इतरांसाठी प्रार्थनेचा देखील पाठिंब्याची गरज आहे. Now, what was he praying? आता काय प्रार्थना तो करत That they होता? may stand perfect and complete. यासाठी की त्यांनी परिपूर्ण व दृढ निश्चयी असे उभे राहावे. But does not Paul again say in Colossians 2:10, परंतु पुन्हा एकदा पॉल कलसेकरस पत्र 2:10 मध्ये सांगत नाही का you are complete in him की त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले who is आहात, the head of all principality and power? जो सर्व सत्तेचा व अधिकाराचा मस्तक आहे. There he is saying you are already complete in him, and here Epaphras is praying that they should be complete in या him. ठिकाणी पॉल म्हणतो की तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण केले आहात आणि आणि त्या ठिकाणी इप्रोफ्रस म्हणतो की तुम्ही परिपूर्ण व्हावे अशी मी प्रार्थना करतो. What is he trying to say? म्हणजे या ठिकाणी सांगण्याचा काय अर्थ आहे त्याचा? Potentially, क्षमतानुसार we are already complete in Christ. क्षमतेमध्ये सर्व क्षमतेमध्ये आपण ख्रिस्तात परिपूर्ण आहोत. Jesus' work is complete. येशूचं कार्य पूर्ण आहे. The work of atonement is complete. खंडणीचं काम पूर्ण झालं There's आहे. nothing you and I can work or add to the work of Christ. ख्रिस्ताच्या कामामध्ये तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे कुठलीही भर पडण्याची आता गरज नाही. But that complete work should work in us. परंतु ते परिपूर्ण काम आपल्यामध्ये कार्यरत झालं पाहिजे. Are you understanding, people? समजलं? That complete work should work in our lives. ते परिपूर्ण काम आपल्या जीवनामध्ये कार्यरत झालं पाहिजे. If you want the work to be complete, जर का तुमची इच्छा असेल की परिपूर्ण काम असावे that complete work should work in our lives. तर ते परिपूर्ण काम आपल्या जीवनामध्ये कार्यरत असावे. And for that, आणि त्यासाठी prayer will make you complete. प्रार्थना तुम्हाला परिपूर्ण करेल. Amen. Amen. It will make us complete. ती आपल्याला परिपूर्ण करेल. That's why Epaphras was praying. यामुळेच एपफ्रस प्रार्थना करत होता. On God's side, everything is finished. देवाच्या वतीने सर्व काही पूर्ण झालं On होतं. God's side, He has poured all the Spirit. देवाच्या वतीने सर्व आत्म्याचा वर्षाव त्याने केला On होता. our side, our receiving is the main आपल्या problem. वतीने आपल्या बाजूने प्राप्त करणे महत्वाचं आहे. Praise God. So we Amen. cannot blame God. आणि म्हणून त्यासाठी आपण देवाला दोष लावू शकत नाही. All the graces, all the gifts, the Holy Spirit has been poured. Everything is done. सर्व कृपा, सर्व दान आणि पवित्र आत्म्याचा परिपूर्ण वर्षाव आपल्यावर ओतला So आहे. it's not just enough that you read the Bible in order to grow into completeness. आणि म्हणून परिपूर्ण होण्यासाठी फक्त बायबल वाचणंच महत्वाचं नाही, योग्य नाही. But reading the Bible along with prayer will make you complete. परंतु बायबल वाचून प्रार्थनेद्वारे आपण त्याच्यावर मनन करणं, त्यामुळे आपण परिपूर्ण होऊ. According to Epaphras. एपफ्रस प्रमाणे. Are you understanding? समजत आहे. So you need to pray. आणि म्हणून प्रार्थना आपण केलीच पाहिजे. When you are preaching for somebody, you need to pray and come, Lord, I'm preaching this message to these people. Let them be complete in you. Let them stand strong in you. आणि म्हणून जेव्हा तुम्ही सुवार्ता गाजवता एखाद्या समोर, त्याच्या अगोदर त्या सुवार्तेला प्रार्थनेचा पाठिंबा मिळालाच पाहिजे, यासाठी की प्रभू त्यांची जी काही सुवार्ता मी गाजवणार आहे त्यामध्ये ती शक्ती वाहू दे आणि ते परिपूर्ण होऊ दे. See, many times we depend more on ourselves. अनेक वेळेला आपण स्वतःवर निर्भर असतो. We think, yes, if I preach on Monday, everything will be all right with the people. आपण असं म्हणतो, असा विचार असतो की मी जर का सोमवारी सुवार्ता गाजवली, उपदेश केला तर लोकांमध्ये सगळं काही सुरळीत But it is चालेल. not us. परंतु आपण नाही. It is the spiritual work. ते आध्यात्मिक काम आहे. It's the spiritual work. ते आध्यात्मिक काम आहे. Amen. Amen.
it has to be backed with prayer also. आणि त्या आध्यात्मिक कामाला प्रार्थनेचा पाठिंबा पाहिजे. Paul not only preached and taught the churches, पौलाने फक्त उपदेश आणि शिकवण मंडळीला दिली he नाही, not only counseled to them, त्यांनी फक्त लोकांबरोबर मसलत केली but he नाही, also labored that Christ may be formed again in them. परंतु त्यांनी एवढे श्रम झटून केले की ख्रिस्त त्यांच्यामध्ये पुनरुपी दिसावा. He said to the Galatian church, गलती करायच्या मंडळीस तो म्हटला, I am praying that Christ again may be formed in you. तुमच्यामध्ये I am in labor pains. मी प्रसूती वेदना सहन करत आहे यासाठी की ख्रिस्त तुमच्यामध्ये नव्याने दिसावा. Galatians 4:19, गलती करास पत्र 4:19, my little children of whom I travail in birth again until Christ be formed in you. गलती करास पत्र 4:19 यामध्ये लिहिलं आहे, माझ्या मुलांनो तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधी प्रसूती वेदना होत आहे. Paul worked for the growth of the Galatians in two ways. आणि म्हणून पौलाने दोन प्रकारे गलती करायची मंडळीची वाढ होण्यासाठी काम केलं. He did it through teaching ministry, त्यांनी शिकवणी रूपी केलं he did it through prayer. आणि प्रार्थनेद्वारे देखील How many केलं. are understanding? किती लोकांना And समजत both आहे. need to go together. आणि दोन्ही एकत्र चालण्याची गरज आहे. Some people, काही लोक sometimes they try to reform others through their teaching without prayer. प्रार्थनेशिवाय इतरांना सुधरवण्याचा आपल्या मसलतीद्वारे प्रयत्न करतात. That will never work. त्यामुळे काही काम होणार The नाही. people will be the same. ते लोक आहेत तसेच Their राहतील. life will still be in a mess. त्यांचं जीवन असंच गोंधळात They असेल. will be sitting for the word also, ते शब्दाला देखील वचन ऐकायला देखील but बसतील, not an ounce of change will come to them spiritually. परंतु आध्यात्मिकरित्या त्यांच्यामध्ये तीळ मात्र फरक पडणार नाही. See, naturally, some people are moved. नैसर्गिकरित्या काही लोक पुढे जातात. You know, I can win your heart by giving you some very sad sermon and your heart is touched, but that is not the spiritual aspect. मी असा काही उपदेश करेल की ज्यामुळे तुमच्या हृदयाला स्पर्श होईल नैसर्गिकरित्या, परंतु त्यामध्ये आध्यात्मिक गोष्टी दिसणार नाही. The people will, lives will not change. आणि त्यामुळे लोकांचं जीवन बदलणार They नाही. will not have the energizing power. त्यांच्यामध्ये प्रभूची शक्ती येणार नाही. They will not stand complete in Christ. ते ख्रिस्तामध्ये दृढ निश्चय उभे राहणार नाही. Yes, we have labored, हो, आम्ही श्रम केले, but परंतु it is without Christ. ख्रिस्ताशिवाय You need to supply Christ. आपण ख्रिस्त पुरवला पाहिजे. Christ is the substance, ख्रिस्त म्हणजे प्रमुख आहे and you need to supply Christ. आणि आपण ख्रिस्त पुरवला You पाहिजे. don't supply the word alone, you supply Christ through that word. आपण फक्त लेख पुरवले नाही पाहिजे, आपण त्या लेखाबरोबर ख्रिस्त पुरवला Because पाहिजे. I am the living bread, he says. कारण तो म्हणला की मी जिवंत भाकर I have आहे, come to give you life. मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलो He आहे. is the bread of life. तो जीवनाची भाकर आहे, He is the living waters. तो जिवंत पाण्याचा झरा आहे, He is everything. तो सर्वस्व आहे. It's not just plain voices, फक्त बोलण्यामध्ये नाही, it is bread. तर भाकर. If he says, I am the bread of life, I have to supply bread to you. जर का तो म्हटला की मी जीवनाची भाकर आहे, तर मी लोकांना भाकर पुरवलीच Many पाहिजे. people either are supplying only crumbs or they are not supplying anything. It's just that people are coming with their bags and going home empty. असे अनेक लोक आहेत जे फक्त इतरांना तुकडे देतात किंवा काहीच देत नाही. ते फक्त बॅग घेऊन येतात आणि तसेच जातात. Amen? Amen. It is the prayer that determines the effectiveness of one's ministry. आणि म्हणून ती प्रार्थनाच आहे ज्यामुळे एखाद्याच्या सेवेची दृढ निश्चित आपल्याला दिसते. So this groaning and agonizing follows your labor towards God. आणि म्हणून देवा प्रत्यर्थ आपली प्रार्थना आणि आपली सगळं करणं पुढे पुढे जातं. See, anybody can pray for himself. I'm not talking about that. आता मी त्याविषयी सांगत नाही, कारण प्रत्येक जण स्वतःसाठी प्रार्थना करू I'm talking to शकतो. disciples मी today. शिष्यांबरोबर आज बोलत आहे. And so a disciple, आणि म्हणून शिष्य या he नात्याने prays for others. तो इतरांसाठी प्रार्थना He करतो. agonizes for तो others. इतरांसाठी कणतो. He suffers for तो others. इतरांसाठी त्रास सहन Bible करतो. says Jesus was moved with compassion. बायबल सांगते की येशू कळवळ्याने भरला. See, 3 days they walked with Jesus. 3 दिवस ते येशू बरोबर चालले. 3 days. 3 दिवस. If Jesus was not there, the disciples would have taken those people for 30 days. जर का येशू त्या ठिकाणी नसता तर शिष्यांनी त्या लोकांना 3 दिवसाच्या ऐवजी 30 दिवस नेलं असतं. आणि अर्ध लोक तिथंच मेलं असतं, पण ह्याला काळजीच नसतं. Jesus said after 3 days, येशू म्हणला 3 दिवसानंतर I have compassion for the crowd. मला या गर्दीचा कळवळा येतोय. Who has to say? कोणी म्हटलं The पाहिजे? disciples have to say. शिष्यांनी म्हटलं पाहिजे But होतं. ते जाऊ दे, येतात ना, चालत असतं, जाऊ दे ना. See that kind of attitude. परंतु पहा कशा प्रकारची वृत्ती.
walking with Jesus but not having the heart of Jesus, येशू बरोबर चालतात परंतु येशूचं हृदय बाळगत नाही. doing the work of Jesus but without the heart of Jesus. येशूचं काम करतात परंतु येशूच्या हृदयाशिवाय काम करतात. Amen. Amen. They didn't even say a word. ते एक शब्द देखील बोलले नाही. But Jesus saw the crowd परंतु येशूने गर्दी पाहिली and he said, आणि तो म्हटला 3 days they are with us. 3 दिवस ते आपल्या If बरोबर we आहे. don't give them anything, जर का आपण त्यांना काही दिलं नाही they will faint on the way. तर वाटेतच ते चक्कर येऊन पडतील. We have to do something. आपण काहीतरी केलं पाहिजे. We have to do something. आपण काहीतरी केलं पाहिजे. Why don't we give them some bread and आपण- eating some food? त्यांना काही अन्न का नाही पुरवते आपण. What the disciples said. मग शिष्य काय म्हटले, कुठनं आणायचं एवढं लोकांना? See, I mean, you are laboring for God and for the kingdom and you have no heart for it. म्हणजे काय याचा अर्थ की तुम्ही देवासाठी देवाच्या राज्यासाठी काम करत आहात परंतु त्यामध्ये हृदय नाही. See, unless you have contact with God, that heart will not come of God. जोपर्यंत आपण देवाच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत देवाचं हृदय आपल्यामध्ये येतो उतरणार नाही. Jesus said, I am a good shepherd who leaves the 99 in search for that one. येशू म्हणला मी उत्तम मेंढपाळ आहे, मी 99ला बाजूला ठेवतो आणि एकाच्या शोधात पडतो. Amen. Prayer will make the difference of your labor. प्रार्थना तुमच्या श्रमामध्ये फरक आणेल. Prayer will make you soft. प्रार्थनेमुळे तुम्ही सौम्य होताल. Prayer will make your heart soft. प्रार्थनेमुळे तुमचं हृदय सौम्य It will होईल. make you tender towards others. इतरांसाठी तुम्ही अतिशय कोवळ्या नजरेने पाहताल. How many are तुमचं understand? हृदय कोवळं होईल. Amen. Don't labor for labor's sake. आणि म्हणून फक्त काम करायचं म्हणून काम करू नका. Amen. Amen. That is what Paul is trying to teach. आणि पॉल हेच आपल्याला शिकवण्याचा And the प्रयत्न Holy करत Spirit आहे. helps us to pray, आणि पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थना करायला सहाय्य करतो. speaking in utterance and groanings. पीडा आपण अनिर्वच्य कन्याने प्रार्थना See, groaning करतो. in the spirit, अनिर्वच्य कन्याने आत्म्यात. it touches the creative force of God. त्यामुळे देवाच्या निर्मितीच्या शक्तीला स्पर्श And होतो. it occurs all in the spirit realm. आणि आध्यात्मिक जगामध्ये सगळं काही कार्यरत होतं. And it works in your spirit. आणि आपल्या आत्म्यामध्ये देखील ते काम चालू होतं. You know, it's something like a voice box. ते आपल्या व्हॉइस बॉक्स सारखं आहे. You know, it can be used in a range. You can go higher, you can go lower. म्हणजे आपला आवाज एक तर उच्च स्वराने किंवा कमी स्वरामध्ये होतो. Sometimes you can use your voice to the optimum. कधी कधी आपला आवाज आपण अति उच्च स्वरामध्ये घेऊन In the जाऊ same शकतो. way, अगदी त्याच When प्रकारे you're groaning, जेव्हा आपण कणतो there are many levels of groaning. तेव्हा कन्याचे अनेक पातळ्या आहेत. And that one day we will learn about groaning in the spirit. आणि आत्म्यामध्ये अनिर्वच्य कन्ये काय म्हणतात याविषयी एक दिवस आपण शिकणार. Amen. Amen. When you groan in the spirit, you feel something is coming out of you. जेव्हा आपण आत्म्यामध्ये कणतो तेव्हा मग आपल्याला असं वाटतं की माझ्यातून काहीतरी बाहेर पडत So many आहे. times Jesus prayed. अनेक वेळेला येशूने प्रार्थना केली. After multiplying the fish and bread also, he went and prayed. भाकर आणि मासा बहुगुणित केल्यानंतर देखील जाऊन त्यांनी प्रार्थना केली. That's why he was so tender for the people. त्यामुळे लोकांप्रित्यर्थ तो अतिशय कोवळं हृदय बाळगत होता. He said, they are hungry. तो म्हणलं हे भुकेले आहेत, Give them something. याला काहीतरी खायला द्या. Philip and Andrew said, from where we'll bring them so much? फिलिप आणि अँड्रू म्हणले की एवढं अन्न सगळ्यांसाठी कुठून आणू See, if you have a गुरुजी. desire, you can bring it from somewhere. जर का तुमच्यामध्ये इच्छा असेल तर मग तुम्ही कुठूनही आणू शकता. इच्छाच नसलं तर तुम्ही एकाला पण देऊ शकत नाही. See, if you don't have desire, you won't even be able to feed one person. जर का तुमच्यामध्ये इच्छाच नसेल तर एकाला देखील तुम्ही देऊ नाही शकणार. But if you have a desire, you can feed 10,000 people. परंतु जर का तुमच्यामध्ये इच्छा असेल तर तुम्ही 10,000 भरू शकता. How? कसं? The energizing power works then. तुमच्याद्वारे ऊर्जा शक्ती कार्य करते. Praise God. Amen. Jesus has a desire. येशूमध्ये इच्छा होती, They didn't have a desire. त्यांच्यामध्ये इच्छा नव्हती, That's why nothing worked. त्यामुळे काहीच काम झालं They नाही. said, we cannot feed anybody. ते म्हणले की आम्ही कोणालाही अन्न नाही देऊ शकणार. Jesus said, येशू म्हटला make them to sit down. त्यांना खाली बसवा. Does anybody have something? कोणाकडे काहीतरी असेल का? See, that was the desire. ही इच्छा होती. And then somebody brought a lad's tiffin box आणि मग कोणीतरी लहान मुलाचा डबा आणला and he blessed it. आणि मग त्याला त्यांनी आशीर्वादित Oh केलं. God, प्रभू multiply this. याला बहुगुणित कर. And all were fed. आणि सर्वजण भरपूर जेवले. God was pleased with the action of Jesus. आणि येशूच्या या कृत्यामुळे देव प्रसन्न झाला. Praise God. Hallelujah. He was ready to feed 10,000. तो 10,000 लोकांना जेवायला तयार And he जेवू showed घालायला to तयार them होता. that I would have fed 20,000 because there were 12 baskets of leftovers. आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की मी 20,000 देखील खायला देऊ शकतो कारण जेवणाच्या 12 टोपल्या उरल्या होत्या. That means याचा अर्थ these disciples didn't have a desire. या शिष्यांमध्ये इच्छा नव्हती.
They didn't have a heart in it. त्यांच्यामध्ये त्यांचं हृदय नव्हतं Motive itself was wrong. आणि त्यांचा उद्देश देखील चुकीचा होता. Praise God. Amen. How many are understanding? किती लोकांना When समजत you आहे? pray in the Spirit, जेव्हा आपण आत्म्यामध्ये कणतो you realize तेव्हा तुम्हाला जाणीव there होते is something from within which is coming out. की तुमच्यामध्ये अशी कुठली तरी गोष्ट आहे जी बाहेर पडत आहे. See, there are many things that come out. असे अनेक गोष्टी आहेत जे बाहेर पडतात. Many times people say, but I am praying, but my mind is wandering. अनेक वेळेला लोक म्हणतात की मी प्रार्थना करतो परंतु माझं मन भरकटत आहे. Okay, let it wander. ठीक आहे, भरकटलं भरकटू The द्या. devil is trying to tell you now, don't pray enough of praying because your mind is wandering. सैतान तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुझं मन भटकत आहे त्यामुळे तू आता प्रार्थना करू नको, थांबव. If your mind is wandering, जर का तुझं मन भटकत असेल don't be worried. तर काळजी करू नको, Pray in the Spirit. आत्म्यात प्रार्थना कर. Pray in the Spirit. आत्म्यात प्रार्थना कर. Let the mind wander as much, let it go all over the world. मनाला कुठे भटकायचंय जगाच्या पातळीवर भटकू दे. Pray in the Spirit. आत्म्यात प्रार्थना कर. That's why Bible says, pray with understanding, pray with the Spirit. आणि म्हणून तर बायबल सांगतं ना की समजदार पद्धतीने प्रार्थना करा आणि आत्म्यामध्ये देखील If you प्रार्थना करा. cannot pray with understanding, forget it, let it roam all over the world, it will come back, because if the Spirit is strong, everything will be brought in line by the जर का Spirit. बुद्धी सामर्थ्याने तुम्हाला प्रार्थना करता येत नसेल तरी काय हरकत नाही, आत्म्यामध्ये प्रार्थना करा, कारण आत्मा जर का योग्य असेल तर सगळं काही योग्य रेषेमध्ये पडेल. Amen. हालेलुया. A man is as big as Spirit is. जसा मानवी आत्मा तसा मनुष्य मोठा. Amen. Amen. If your spirit is weak, everything will become weak. जर का आत्माच अशक्त असेल तर सगळ्या गोष्टी अशक्त Let होतील. your spirit be well fed. आणि म्हणून तुमच्या आत्म्याला भरपूर खायला घाला. See, when you are praying, जेव्हा आपण प्रार्थना let the करतो mind wander. मनाला जिथं भटकायचं भटकू Keep दे. on praying in the Spirit. आत्म्यामध्ये प्रार्थना करत राहा. After some time, काही वेळानंतर your mind will come back to the covering of the Spirit. आत्म्याच्या आवरणाखाली तुमचं मन येईल. Praise God. Amen. You know, groaning is going beyond even tongues. कणणे म्हणजे काय की अन्य भाषेच्या पलीकडे प्रार्थना करणे. When you pray in tongues जेव्हा आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना or praying करतो in the Spirit, किंवा आत्म्यात प्रार्थना you करतो release your burden a little at a time and it goes off slowly. आपण हळूवार पद्धतीने आपलं ओझं मोकळं करतो आणि ते देखील हळूवार पद्धतीने When you जातं. get deeper and deeper and deeper, परंतु जेव्हा आपण खोल आणि खोल प्रार्थनेत जातो suddenly in between your speaking in tongues, you're groaning. अचानक अन्य भाषेमध्ये बोलता बोलता आपण कणू लागतो And you are just groaning. आणि आपण कणतो And immediately that burden is released. आणि ताबडतोब ते ओझं सगळं निघून जातं. Yes. Amen. Groaning is very powerful. कणणे फार सामर्थ्यशाली गोष्ट Very आहे. powerful. फार सामर्थ्यशाली. You start with praying in tongues, अन्य भाषेमध्ये प्रार्थना सुरुवात करता, continue. सतत करत You राहा get deeper when you groan. आणि जेव्हा तुम्ही कणता तेव्हा तुम्ही खोल प्रार्थनेमध्ये असता. Because the time comes, even your audible words does not make any meaning. You don't know what to pray as you ought to pray, and you start praying in tongues. A time comes, you stop praying in tongues, you only groan. कारण अशी वेळ येते त्यावेळी की आपलं बोलणं देखील आपल्याला त्यावेळी काय असतं, काय कसं बोलायचं प्रार्थनेमध्ये हे देखील समजत नाही आणि आपण फक्त कणतच जातो आणि ती प्रभावशाली प्रार्थना ठरते. Don't ever stop groaning, because the devil will tell you, you are groaning now. This is not an answer. You will not get the answer. You should have continued with tongues. No, groaning is really powerful. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर का आत्म्यामध्ये तुम्ही कणत असाल तर कधी थांबवू नका, कधी त्या कन्याला रोखू नका, कारण सैतान असं सांगण्याचा प्रयत्न करेल की आता तू एवढा कणत आहे तरी देखील तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाहीये, परंतु त्याचं कधी ऐकू नका. कणत राहा, तुमची प्रार्थना प्रभावशाली ठरेल. Why? I'll tell you also. का मी तुम्हाला सांगतो, You cannot groan for a stranger unless it is spiritual. जोपर्यंत ती गोष्ट आध्यात्मिक नाही तोपर्यंत परक्यासाठी देखील आपण आत्म्यात कणू शकणार नाही. Can we ever groan for somebody whom we don't know? ज्याला आपण ओळखत नाही त्याच्यासाठी आपण एवढं कणू शकतो का? No, you cannot. आपण कधीच नाही कणू So it शकणार. has to be spiritual. त्यामुळे ही गोष्ट आध्यात्मिकच असली Praise पाहिजे. God. Amen. And then many times it is accompanied with tears. You don't know why you're groaning, but you are groaning. आणि त्यामुळे अनेक वेळेला या गोष्टी आपण कणत असताना आपल्याला समजत नाही की आपण का कणतो. See, and then the burden is released immediately. आणि ताबडतोब ते ओझं निघून जातं. Praise God. Amen. You know, you have to enter that realm to understand what I'm saying. आपण त्या पातळीवर पर्यंत गेलं पाहिजे, मग तुम्हाला समजेल की मी काय सांगत आहे. See, in the Garden of Gethsemane, गेत्सेमनी बागेत पहा, Jesus was groaning, agonizing. येशू कणत होता. He was groaning.
तो कणत होता. Bible says he prayed more earnestly. आणि बायबल सांगते की त्यांनी व्याकुळ होऊन प्रार्थना When he केली. was agonizing, he was praying more earnestly. आणि जेव्हा तो कणत होता त्या पिढेमध्ये देखील तो व्याकुळ होऊन प्रार्थना करत होता. Why was he praying like that? तो का अशा प्रकारे प्रार्थना करत होता? Some people say, काही लोक म्हणतात so that he may be delivered from death, or that his pain will become less. यासाठी की त्याला मरणातून सुटका मिळावी किंवा त्याच्या वेदना कमी व्हाव्या. No. नाही. He wanted to see a change in his disciples. त्याच्या शिष्यामध्ये त्याला बदल पाहायचा He wanted होता. to see the salvation of the world. जगाचं तारण त्याला पाहायचं होतं. See, he said, don't let me die now. आणि म्हणून तो म्हणला की मला आता मरू देऊ नको. If I die now, जर मी आता मेलो the work of salvation will be तर incomplete. तारणाचं कार्य अपूर्ण राहील. I'm ready to die. मी मरायला तयार Let आहे, me die on the cross. परंतु मला वधस्तंभावरचं मरण दे. See, I want to die on the cross. मला वधस्तंभावर मरण पत्करायचं. According to the prophecy that was written about Jesus. ज्या प्रकारे येशूविषयी भविष्यवाणी केली त्यानुसार मला मरण पत्करायचं. Otherwise, why the angels came and strengthened them in Garden of Gethsemane and not strengthened them on the cross? नाही तर मग का बरं त्या ठिकाणी गेत्सेमनी बागेमध्येच देवदूत आले आणि त्यांनी त्याला शक्ती दिली, क्रुसावर का नाही दिली? See, here also he was almost dying. He said, my soul is as though I am dying, he said. या ठिकाणी देखील येशू अगदी तो म्हणला की माझा जीव मरणप्राय झाला आहे. See, and there also he was dying. आणि त्या ठिकाणी देखील तो मरतच But होता. there, परंतु त्या ठिकाणी God turned his face. देवाने आपला चेहरा वळवला. And here, आणि या God ठिकाणी supplied angels. देवाने देवदूतांना पाठवलं. See, Jesus didn't want to die before time. वेळे अगोदर येशूला मरायचं नव्हतं. He wanted to do the salvation work in perfectness. अगदी परिपूर्णरित्या त्याला तारणाचं काम पूर्ण करायचं That's होतं. why Hebrews speaks about Jesus crying with bitter tears. आणि म्हणून तर इब्री करास पत्रामध्ये येशूच्या आक्रोशाविषयी लिहिलं आहे. And the people say, why Jesus has to cry? आणि म्हणून लोक म्हणतात येशूने का रडलं पाहिजे? Unless you have that crying heart, you will never have a deliverance heart. जोपर्यंत आपलं हृदय आक्रोश करणारं नसेल तोपर्यंत सुटका देणारं हृदय होणार No, नाही. no, no, no. Unless God deals with your life, जोपर्यंत देव आपल्या जीवनात कारभार करत you नाही can never be a blessing to anybody. तोपर्यंत इतरांसाठी आपण कधी आशीर्वाद ठरणार If नाही. I am a full stomach always, I cannot speak about what hunger is. जर का मी नेहमी पोट भरलेला असेल तर मग भूक काय आहे याविषयी कोणाला मी सांगू नाही शकणार. Can I speak about hunger? मी भुकेविषयी सांगू शकेल If का? I have not gone through trial, how can I help somebody who is in trial? जोपर्यंत मी परीक्षेमधून जात नाही तोपर्यंत जे इतर परीक्षेमध्ये आहे त्यांना मी कसं काय मदत करणार? See, many people say, अनेक लोक म्हणतात does God know the heart of man? देवाला मनुष्याचं हृदय ठाऊक आहे का? That's why he became man. त्यामुळेच तर तो मानव झाला ना. If God had not become man, जर का देव मनुष्य रूप धारण करून आला I नसता wouldn't have followed God. तर मी देवामागे चाललोच नसतो. Because he doesn't understand my pain. कारण त्याला माझ्या वेदना समजत नाही. He doesn't understand what death is. त्याला काय समजणार की मरण काय आहे? He doesn't understand what breaking is in the house. घरामध्ये तुटणे काय आहे त्याला काय He will समजणार? not understand the pain of the heart. हृदयाच्या वेदना कशाला म्हणतात हे त्याला काय समजणार? But see, परंतु पहा God became man. देव मनुष्य रूप धारण करून And he आला understood all your pain. आणि तुमच्या सर्व वेदना त्यांनी समजून घेतल्या. Praise God. Amen. He underwent every kind of pain and sorrow. प्रत्येक वेदनेतून प्रत्येक दुःखातून तो पार गेला. See, in the natural also. नैसर्गिकरित्या देखील Why do people cry? लोक का रडतात? They cry when something affects them. जेव्हा एखाद्या गोष्टीचा प्रभाव त्यांच्यावर पडतो तेव्हा ते रडतात. Something that has a lot of meaning to them, they cry for such a thing. ज्या गोष्टीचा त्यांच्या नजरेमध्ये खरा अर्थ असतो त्या गोष्टीसाठीच ते They रडतात. will cry for something that is very important and very close to their heart. जे त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे, जे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे त्यासाठीच ते रडतात. When something means a lot for you, you will cry. ज्या गोष्टीसाठी तुम्ही फार महत्व देता त्या गोष्टीसाठीच तुम्ही रडणार. The absence and the presence of something will either make you to cry or make you to laugh. एखाद्या गोष्टीची उपस्थिती किंवा एखाद्या गोष्टीची अनुपस्थिती आपल्याला हसण्याला किंवा रडण्याला प्रवृत्त करते. See, our tears come when we value something of great price. एखाद्या गोष्टीला जेव्हा आपण मोल देतो तेव्हा आपले अश्रू येतात. We don't cry if nothing touches in the depth of our heart. आपल्या हृदयाला
कुठेही स्पर्श होत नाही. स्पर्श झाल्याशिवाय आपण रडत नाही. Amen. It has to Amen. touch the core of my heart. माझ्या हृदयाच्या कोपऱ्याला स्पर्श झाला पाहिजे. Somebody should be very precious to me. कोणीतरी माझ्यासाठी मौल्यवान असलाच पाहिजे. Then I will cry. त्यानंतरच मी त्याच्यासाठी Somebody who रडणार. is precious for him, I may not cry. जर का एखादा व्यक्ती जर का त्यांच्यासाठी मौल्यवान असेल तर त्याच्यासाठी मी का रडू? But love of God, परंतु देवाची प्रीती it covers the whole earth. ती सर्व पृथ्वीला व्यापून टाकते. And that love is in my heart. आणि ती प्रीती माझ्या हृदयात And आहे. that's why I cry for the world. त्यामुळे मी जगासाठी रडतो. It's as simple as that. हे अगदी साधं सोपं गणित आहे. That's why I'm saying all this is of the Spirit. आणि म्हणून तर मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे सर्व काही आत्म्यामधून आणि आत्म्याद्वारे आहे. When we say we are laboring for God, जेव्हा आपण म्हणतो की आम्ही प्रभूमध्ये श्रम घेत आहे, it has to be followed with prayer तेव्हा- and compassion and love. तेव्हा त्या श्रमामध्ये आपल्या प्रार्थना असली पाहिजे, कळवळा असला पाहिजे आणि प्रीती देखील असली पाहिजे. Praise God. Amen. 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 See, I'm not talking about mourners who are professional mourners or crocodile tears and onion tears and that kind of agonizing. I'm talking about real burden placed by God in your heart. आता मी अशा शोक करणाऱ्या विषयी सांगत नाही जे व्यावसायिकरित्या शोक करतात किंवा जे मगरमच्छ के आसू असे रडतात त्या लोकांविषयी मी सांगत नाही. See, the secret in your labor is your prayer. तुमच्या श्रमाचं गुप्त रहस्य म्हणजे तुमची प्रार्थना आहे. Amen. Amen. No matter what happens. मग काही जरी घडलं तरी काय हरकत Look नाही. at Jairus. He was crying for his daughter. याईराकडे पहा ना, तो आपल्या मुलीसाठी रडत होता. He was crying. तो रडत होता. And then when Jesus went to that house, they were all professional people who were crying. आणि जेव्हा येशू त्या ठिकाणी त्या घरामध्ये गेला तेव्हा सर्व व्यावसायिकरित्या जे रडणारे होते त्यांना बोलवलं होतं, ते रडत होते. And Jesus said, आणि येशू म्हटलं, why are you weeping and wailing so loudly? तुम्ही एवढा का शोक आणि आक्रंदन करत आहात? Why this commotion? का एवढा गोंधळ या ठिकाणी? Why this weeping? का एवढं रडणं? Some will think, oh, Jesus is so cruel. काही लोकांना असं वाटेल की येशू किती निर्दयी आहे. This is a party time or what? It is weeping time, so they will weep. ही काय मेजवानीची वेळ आहे का? ही शोक करण्याची वेळ आहे, त्यामुळे ते शोक करतात. Weep with those who weep. जे शोक करतात त्यांच्या बरोबर शोक करा. There is death in the family. त्या घरामध्ये मरण आलं आहे, How will they not cry? मग ते कसं काय रडणार नाही? Somebody else says, कोणीतरी oh, म्हटलं, Jesus told them not to cry because he was going to raise up that small child just the next moment. येशू त्या लोकांना म्हणला की रडू नका कारण तो दुसऱ्या क्षणाला त्या मुलीला जिवंत करणार If होता. that was so, जर का असं असतं again in another place Jesus was going to raise up Lazarus from the dead, then why did he cry there? तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या ठिकाणी तो लाजरसला मरणातून जिवंत करणार होता, परंतु त्या ठिकाणी बायबलमध्ये लिहिलं आहे ना, येशू रडला. See? He cried there at Lazarus' tomb, लाजरसच्या कबरेबाहेर तो रडला. and though he knew that he was going to raise him the next moment. आणि तरी त्याला ठाऊक होतं की दुसऱ्या क्षणाला मी लाजरसला जिवंत करणार. The secret is, याचं रहस्य हे आहे, Jesus knew that these were professional mourners. येशूला ठाऊक होतं की हे व्यावसायिकरित्या शोक करणारे आहेत. He knew their heart. त्यांना त्याचं हृदय ठाऊक होतं. They were all laboring without the heart. ते सर्व कष्ट करत होते, शोक करत होते, परंतु हृदय ओतून नाही. Their heart was not for that family, their heart was not for God. त्यांचं हृदय त्या परिवारासाठी, त्यांचं हृदय देवासाठी नव्हतं. They could laugh and they could cry as occasion demanded. जशी परिस्थिती मागणी करेल त्यानुसार ते हसू शकत होते आणि त्यानुसारच ते रडू शकत होते. See? All their labor is in vain. आणि म्हणून त्यांचे सर्व श्रम व्यर्थ So आहे. I'm not talking about that kind of crying. आणि त्यामुळे मी तुम्हाला अशा प्रकारे शोक विषय Because in Mark 5:40, कारण मार्क 5:40 मध्ये लिहिलं when आहे, Jesus spoke to them, जेव्हा येशू त्यांच्या बरोबर the बोलला, Bible says the crowd laughed at him. बायबल सांगतं त्या ठिकाणी की सर्व समुदाय हसू लागला. See, immediately they started laughing. ताबडतोब सगळेजण हसू लागले. So professional they were that they can laugh and they can cry. आणि ते एवढे व्यावसायिक होते की एका क्षणाला ते रडू शकत होते आणि ताबडतोब दुसऱ्या क्षणाला ते हसू शकत होते. Amen. Amen. When you pray जेव्हा आपण प्रार्थना करतो for others इतरांसाठी with a real heart, खऱ्या हृदयाने, see the power that comes upon you. पहा मग कशा प्रकारचं सामर्थ्य तुम्हावर उतरून See येईल. the power and the backing that God gives you. देवाचं सामर्थ्य आणि देवाचा पाठिंबा कशा प्रकारे तुम्हाला मिळेल याचे अनुभव See घ्या. the energizing power that comes out to you. पहा मग तुमच्यामधून कशा प्रकारे ऊर्जा शक्ती बाहेर पडेल. It is so marvelous. हे अतिशय अद्भुत आहे.
Amen. Amen. Even if you are crying for your own self, तुम्ही स्वतःसाठी देखील रडत असताना let it be from the bottom of your heart. आपल्या खोल हृदयापासून रडा And let it be for a real purpose of God. आणि त्याच्या मागे देवाचा खरा उद्देश असावा. You know, God did not bless Hannah till she came and told the Lord, I'm going to give this child to you. परमेश्वराने हन्नाला तोपर्यंत आशीर्वादित केलं नाही जोपर्यंत हन्नेने येऊन करार केला नाही की प्रभू हे बाळ मी तुला समर्पित See, करणार. 10 years she was asking. 10 वर्ष ती धावा करत होती. See, but see, God wanted some purpose in her life. परंतु परमेश्वराला तिच्या जीवनामध्ये एक संकल्प हवा होता. And finally, when she said, I'm going to give it to you, God said, okay, I'll give it to you. आणि जेव्हा ती म्हणली की प्रभू हे बाळ मी तुला समर्पित करणार तेव्हा प्रभू म्हणला की ठीक आहे आता मी तुझी कुस वाहती करतो. You need to live for others. आपण इतरांसाठी जगलं You need to पाहिजे. live for God's आपण purposes. देवाच्या संकल्पासाठीच जगलं You पाहिजे. need to live for the will of God. आपण देवाच्या इच्छेमध्येच जगलं पाहिजे. And God will never leave you. आणि मग पहा देव तुम्हाला कधी सोडणार नाही. Praise God. Amen. 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 God always honors real tears and real crying. आणि म्हणून खरा धावा आणि खरे अश्रू याचा देव नेहमी मान करतो. Amen. Amen. The whole heart should be focused on one area. संपूर्ण हृदय फक्त एका गोष्टीवर केंद्रित असलं पाहिजे. Praise God. Amen. The time we started our church, ज्यावेळी आपलं चर्च चालू केलं our only focus was, Lord, save the souls. Save the souls. आमचं फक्त एकच फक्त आमचं उद्दिष्ट होतं की प्रभू आत्मे 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 Yes, Lord, save them, Lord. प्रभू त्यांचं तारण कर And then go and pray. आणि मग जाऊन प्रार्थना कर. And then go out and preach. पुन्हा बाहेर पडायचो सुवार्ता And then गाजवायचो. again pray. पुन्हा जाऊन प्रार्थना करायचो. See? Laboring, striving. झटणे श्रम करणे झटणे श्रम करणे. Praise God. पहा And when you labor and strive, God knows your desire. आणि जेव्हा आपण झटतो त्यानंतर श्रम करतो जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये झटतो बाहेर श्रम करतो तेव्हा देवाला तुमची इच्छा समजून येते. Amen. Amen. And then when tears flow, जेव्हा आपले अश्रू वाहतात God knows. देवाला समजून That is the येतं expression of your totality, की तुमच्या परिपूर्णतेची हावभाव तुमच्या चेहऱ्यावर दिसतात which is focused only on one subject, one area, one thing. जे फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित असतात. And so he says, I store all these tears in the bottles in heaven, and I also have got a book of remembrance. आणि म्हणून तर तो म्हणतो की तुझे सर्व अश्रू मी स्वर्गामध्ये बुदलीत साठवून ठेवलेले आहे आणि तुझी सर्व विनवणी मी वहीमध्ये नमूद करून ठेवली आहे. Amen. Amen. The ministry of God देवाची सेवा must be sown in tears, अश्रूमध्येच पेरली पाहिजे. and then you will reap in joy. मग त्यानंतर तुम्ही हर्षाने कापणी करता. Amen. Because only in the contrite spirit कारण भग्न हृदयी आत्माच and brokenness आणि तुटकेपणा that God not only sees from heaven, He comes and dwells in that person also. असा आत्मा देव फक्त पारखतच नाही पाहतच नाही तर त्यामध्ये येऊन तो वस्ती देखील करतो. That is agonizing. त्याला म्हणतात पीडा. Jesus also sowed His ministry in tears. येशूने देखील आपली सेवा अश्रुपूर्ण नेत्राने पेरली. See, I'm not talking about lacking of your joy. आता मी तुम्हाला याविषयी सांगत नाही की आनंदाची उणीव असावी. See, even though at times when you are really weeping over certain things in prayer, there is still that joy in you. कधी कधी जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये आतोनात विव्हळ होऊन रडतो तेव्हा देखील प्रभूचा आनंद आपल्यामध्ये असतोच. Amen. Amen. See, the more you pray, the more you build your compassion, because love and compassion always flow together. जेवढी जास्त आपण प्रार्थना करतो तेवढा कळवळा आपण वाढवतो कारण प्रीती आणि कळवळा एकत्र चालतात. Compassion always flows from the heart of love. प्रेमाच्या हृदयातून कळवळा बाहेर पडतो. Amen. Amen. It's not the other way around. दुसऱ्या बाजूने नाही असं. Love is the main thing, प्रेम म्हणजे केंद्रबिंदू आहे and out of it flows compassion. आणि त्यामधून कळवळा बाहेर पडतो. That's why Bible says in Hebrews 5:7, आणि त्यामुळे इब्रिकरास पत्र 5:7 मध्ये बायबल who सांगतो in the days of his flesh, when he offered up prayers in supplications with human cries and tears to him who was able to save him from death, and was heard because of his godly fear. या ठिकाणी इब्रिकरास पत्र 5:7 मध्ये लिहिलं आहे आपल्याला मरणातून तारवाय जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्यांनी आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत Yes. व अश्रू गाळीत व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. See, he didn't only pray in the Garden of Gethsemane, त्यांनी फक्त गेत्सेमनी बागेतच प्रार्थना केली which असं he नाही did, जी त्यांनी केली but परंतु it was constantly. ती सातत्याने होती. Because it says in the days of his flesh, not in the day of being in the Garden of Gethsemane. कारण या ठिकाणी लिहिलं आहे त्याने आपल्या
देह अवस्थेच्या दिवसामध्ये See? असं नाही लिहिलं की फक्त गेत्समनी बागेमध्ये. Did you understand? समजलं? He had a heart. त्याचं He had a हृदय, desire. त्यांनी हृदय बाळगलं होतं, त्यांनी इच्छा बाळगली होती. That's why त्यामुळे in Matthew 16, मत्ते 16 मध्ये when all of them had gathered together, the disciples, जेव्हा सर्व शिष्यगण एकत्र जमा झाले and होते they were discussing about John the Baptist आणि योहान बाप्तिस्माविषयी चर्चा करत होते, because he sounded like John the Baptist. कारण तो योहान बाप्तिस्मा सारखा दिसत होता, So वाटत Jesus होता. said, म्हणून येशू "Who म्हटलं, do people say that I am?" लोक काय म्हणतात की मी कोण आहे? Some said, "Oh, you are Elijah." कोणी म्हणतं की तू एलिया आहे. Why? का? Because he demonstrated the power like Elijah. कारण एलियाच्या सामर्थ्याचं प्रदर्शन त्याच्याद्वारे होत होतं. Then he asked somebody else, "Who do you think now?" मग दुसऱ्याला विचारलं, तुला काय वाटतं मी One कोण आहे? said, people are saying you are Jeremiah the prophet. मग कोणीतरी म्हटलं की लोक म्हणतात की तू इर्माया आहे. Why Jeremiah only? का इर्माया फक्त? Why? का? Because कारण Jeremiah was a weeping prophet. इर्माया आक्रोश करणारा संदेष्टा होता. That means याचा अर्थ they said ते म्हटले Jesus is like Jeremiah who is always weeping. येशू इर्मायाप्रमाणे आहे जो सारखा विलाप करतो. Because Jeremiah was called a weeping prophet. कारण इर्मायाला विलापाचा संदेष्टा म्हणायचे. Now the people could have called him like some other Moses or somebody else. आता लोक त्याला मोशे किंवा इतर कुठला संदेष्टा यांच्याप्रमाणे बोलवू शकत होते. Why did they think that he was like Jeremiah the prophet? परंतु लोकांना असं का वाटलं की अरे हा येशू इर्मायाप्रमाणे Because आहे? they must have heard him human crying and weeping for the lost souls. कारण हरवलेल्या आत्म्यांसाठी तो कशा प्रकारे आक्रोश करत होता, कशा प्रकारे रडत होता, ते त्याचं कन्न त्या लोकांनी ऐकलं So असेल. when they spoke about Elijah, they spoke about the power like Elijah, Jesus demonstrated. And when they spoke about Jeremiah, they saw Jesus as the weeping prophet. आणि म्हणून जेव्हा ते एलियाविषयी बोलले तेव्हा त्यांनी असं दाखवलं की येशू एलियाच्या सामर्थ्याने कार्य करत आहे. आणि जेव्हा ते इर्मायाविषयी बोलले तेव्हा ते असं सांगत होते की येशू इर्मायाप्रमाणे विलाप करत आहे. How many are understanding people? किती लोकांना समजत आहे? That means Jesus cried. याचा अर्थ की येशू रडला. See, don't mothers cry for their natural children? पहा, आई आपल्या मुलांसाठी रडत नाही का? See, it is so natural for a mother to cry for a child. आपल्या लेकरासाठी आईला रडणं किती नैसर्गिक आहे. So also it should be very natural for a spiritual man to cry for spiritual children. आणि म्हणून हे अतिशय नैसर्गिक आहे की आपल्या आध्यात्मिक लेकरांसाठी आध्यात्मिक बापाने किंवा आईने रडणे. Others may not understand, इतरांना ते समजणार नाही. but when a mother cries for her own child, परंतु जेव्हा एखादी आई आपल्या लेकरासाठी रडते it is very natural for her. ते तिच्यासाठी नैसर्गिक आहे. Sometimes the father may also not understand, कधी काळी वडिलांना देखील ते समजणार नाही. but that is the heart of a mother. परंतु ते आईचं हृदय आहे. That is the heart of the mother. हेच आईचं हृदय असतं. Even so, अगदी त्याच प्रकारे we need to cry for the spiritual children. आपण आध्यात्मिक लेकरांसाठी रडलं पाहिजे. If we are called spiritual people, it should be so natural in the spiritual to cry for the spiritual children. आणि आपल्याला जर का आध्यात्मिक लीडर म्हणून जर का बोलवलं असेल तर मग हे साहजिकच असलं पाहिजे की सहजरित्या आपण आध्यात्मिक पातळीमध्ये आपल्या आध्यात्मिक लेकरांसाठी रडलं पाहिजे. That's why Paul was very powerful. आणि यामुळे पॉल सामर्थ्यशाली That's होता. why his ministry was backed with power. त्यामुळे त्याच्या सेवेला सामर्थ्याचा पाठिंबा होता. Because he labored, कारण त्यांनी श्रम घेतले, he agonized in tears. त्यांनी अश्रूने पेरणी His केली ministry was sown in tears. आणि त्याची सेवा देखील अश्रूपूर्ण नेत्रांनी होती. That's what he says in Acts 20 verse 31. आणि म्हणून तर प्रेषित 20:31 मध्ये तो हेच सांगत आहे. Therefore, watch and remember that for 3 years I did not cease to warn everyone night and day with tears. प्रेषित 20:31 यामध्ये पॉल म्हणतो, म्हणून मी 3 वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळीत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही. ही आठवण ठेवून सावध राहा. See, पहा, he says, I don't cease to warn. See, he's warning first, but with tears. आणि म्हणून तो म्हणतो की मी प्रत्येकास बोध करण्यास खंड पडू दिला नाही, परंतु बोध करणे कशाद्वारे होतं? I अश्रूद्वारे. mean, warning with prayers, म्हणजे- preaching with prayers. प्रार्थना बरोबर
उपदेश करणे, evangelizing with prayers. सुवार्ता सांगणे प्रार्थनेबरोबर. For 3 years he spoke to them 3 वर्ष तो त्यांच्या बरोबर and he बोलला warned them every day. आणि रात्रंदिवस त्यांनी त्याला बोध केला. He warned them not with pride but with tears. गर्वाने नाही तर अश्रू गाळून त्यांनी बोध केला. Can you imagine man crying for 3 years? फक्त कल्पना करू शकता का 3 वर्ष मनुष्य रडतोय हा, Crying every day for 3 years? रोज रात्रंदिवस अश्रू गाळत आहे 3 वर्ष. That was the apostle Paul for the church at Ephesus. आणि म्हणून इफिसच्या मंडळीसाठी असा हा पौल प्रेषित होता. Praise God. आमेन. See, पहा, that is the striving against principalities. जे अधिकारी आहेत, सत्ताधीश आहेत, त्यांच्या विरुद्ध झगडणे. Amen. आमेन. And that's why you have to wrestle in prayer. त्यामुळे आपण प्रार्थनेमध्ये झोंबी केली पाहिजे. That's why when it says strive to enter the narrow gate, people think that I have to push into labor only to strive to enter the narrow gate. आणि म्हणून जेव्हा असं आपण वाचतो की अरुंद रस्त्याने नेटाने जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मग लोकांना असं वाटतं की आपण खूप श्रम केले पाहिजे, खूप झटलं पाहिजे अरुंद रस्त्याने See, जाण्यासाठी. Luke 13:24 says, Jesus said, लूक 13:24 मध्ये येशू म्हटलं strive to enter into the straight gate. की अरुंद रस्त्याने सरळ जाण्याचा प्रयत्न करा. So we try to push people to enter the kingdom of God. We push everything else. We want to go in. आणि- That is not the meaning of it. आणि म्हणून आपण सर्व लोकांना बाजूला ढकलून देतो, आपण सगळ्या गोष्टी बाजूला ढकलून देतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु याचा अर्थ तसा See, नाही. yes, there is a fight, झगडणे आहे, but there is a spiritual warfare. परंतु आध्यात्मिक युद्ध आहे हे. We don't fight flesh and blood, रक्त आणि मांस या विरोधात आपण लढत but नाही, against principalities. परंतु सर्व सत्ताधीशांच्या विरोधात. Jesus did not fight a natural fight. येशूने नैसर्गिक युद्ध लढला नाही. That's why he said, my kingdom is not of this world. आणि म्हणून तर येशू म्हणला की माझं राज्य या जगाचं If नाही. my kingdom was of this world, my servants would have striven or strived or fought. जर का माझं युद्ध या जगाचं जर का माझं राज्य जर का या जगाचं असतं तर माझ्या दूतांनी माझ्या सेवकांनी युद्ध केलं असतं. Praise the Lord. आमेन. Did you understand? समजलं? First is पहिला मुद्दा laboring, श्रम करणे, always backed with prayer. प्रार्थनेचा सदैव पाठिंबा असणे. Next week, आणि the third point I will speak to you. पुढच्या आठवड्यात तिसरा मुद्दा मी घेईन What is the end result of it all? की याचा शेवट परिणाम काय असतो.